फक्त थेरॉटिकल डेफिनेशन बघून घ्या, कॅल्क्युलेशन मी सांगतो है ना. आणि जे टाइम असतं ओके, तर ते टाइम तुम्हाला काय सांगतं, टाइमची व्हॅल्यू काय सांगते की आता एक्सपायरीला किती दिवस बाकी आहेत. ठीक आहे ओके. तर दोन कॉम्पोनंट प्रीमियमच्या दोन कॉम्पोनंट, एक इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि एक टाइम व्हॅल्यू है ना. टाइम व्हॅल्यू काय सांगते की एक्सपायरी किती जवळ है ना, किती जवळ आहे एक्सपायरी ते सांगते तुम्हाला, आणि की त्याला किती टाइम बाकी आहे. आणि इंट्रिन्सिक व्हॅल्यू कधी पण म्हणजे नेगेटिव्ह नसते. इंट्रिन्सिक व्हॅल्यू मध्ये जर समजा कॅल्क्युलेशन मध्ये असं नेगेटिव्ह व्हॅल्यू आली -5 ओके, तर म्हणजे हे 0 होणार डायरेक्टली है ना. इंट्रिन्सिक व्हॅल्यू कधी पण नेगेटिव्ह नसते. इंट्रिन्सिक व्हॅल्यू कायम जे आहे तुमची नेगेटिव्ह असेल तर म्हणजे त्याला आपण 0 कन्सिडर करतो. ठीक आहे ओके. तर तुम्हाला प्रीमियमचं कॅल्क्युलेशन माहिती आहे, प्रीमियमचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे तुम्ही. नाही नो 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 ओके ठीक आहे. प्रीमियमचं कॅल्क्युलेशन सांगतो. ओके, आता आपण कॅल्क्युलेशन करू थोडंसं आहे ना, थोडंसं आहे ना मॅथमॅटिकल आहे ओके. ऑप्शन इज मोर अबाउट मॅथमॅटिक्स. कॅल्क्युलेशन सांगतो तुम्हाला कसं कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, तुम्हाला एकदम फायनल समजलं सांगा मला आहे ना, जोपर्यंत समजत नाही आपण कॅल्क्युलेशन करत राहू थोडं थोडं. ओके, आता निफ्टीची व्हॅल्यू किती आहे 25,219.90, 25,220. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे ना, हे स्पॉटची प्राइस आहे ओके. निफ्टी जेव्हा आपण ऑप्शन बघतोय निफ्टीचा, तर ही जी निफ्टीची इंडेक्सची प्राइस असते त्याला स्पॉट म्हणतात. ठीक आहे, त्याला काय म्हणतात स्पॉट म्हणतात. ठीक आहे ओके. निफ्टीचा स्पॉट कितीला आहे ते बघू आपण. निफ्टी स्पॉट 25,220. ठीक आहे, हे खूप गरजेचं आहे ओके. माझी स्क्रीन दिसते इथे, इथे हे दिसतंय का स्ट्राईक प्राइस आणि ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. स्ट्राईक प्राइस दिसतंय, थोडं झूम करायची गरज आहे. येस येस दिसतंय. CMP ऑल गुड सर, ऑल गुड. CMP पण बोलतात येस. थोडं झूम करा ओके. ठीक आहे, आता दिसतंय ओके. आता तुमचे चॅट नाही दिसणार मला, बट इथे मी हे करतो ना. ठीक आहे, आता निफ्टीची स्पॉटची प्राइस किती आहे, स्पॉट 25,220 ओके. याला जनरली स्पॉटच म्हणतात है ना. CMP पण म्हणतात, पण स्पॉट म्हणलेलं तुम्हाला मॅक्सिमम जागी स्पॉट है ना ऐकू येणार. निफ्टीचा स्पॉट किती चालू, स्पॉट ठीक आहे ओके. आता ऑप्शन चेन आता तुम्ही शिकलेले, तर एकदा तुम्हाला सांगतोय ना, हे स्ट्राईक प्राइस आहे ओके. इथे जे मध्ये स्ट्राईक प्राइस आहे, ते स्ट्राईक प्राइस आहे ना, कॉल आणि पुटचे जे डेटा आहे ना त्याला डिफरन्शिएट करतात. रेड कलर ठीक आहे बघा, कॉल साईडचा डेटा इकडे असतो, पुट साईडचा डेटा इकडे असतो. ठीक आहे ओके. स्ट्राईक प्राइस वरच्या साईडला इन्क्रीज होत जातात, खालच्या साईडला डिक्रीज होत जातात. जर बघता तुम्ही 25, 200, 200, 300, 350, 400 असतात. ठीक आहे, कॉल साईडला जो पण डेटा आहे इथे हे जे पिवळे असतात ओके, हे ITM असतात ओके. आता जिथे प्राइस चालली आहे तो ATM, आणि हे सगळे व्हाईट वाले OTM असतात ओके. ATM OTM आउट ITM. ठीक आहे, ITM म्हणजे इन द मनी, ATM म्हणजे ऍट द मनी, आणि OTM म्हणजे आउट ऑफ द मनी. ठीक आहे ओके. तर आता बघा 25,220 ठीक आहे, ज्या प्राइसला आता मार्केट उभं आहे ना, जिथे उभं आहे याला म्हणतात ATM ऍट द मनी. ज्या प्राइजेस क्रॉस केल्यात है ना, 25, 150, 25, 100, 25 हे क्रॉस केल्यात ना, याला म्हणतात ITM इन द मनी ओके. आणि ज्या प्राइस अजून येणार आहेत ना, अजून क्रॉस नाही केला, त्याला म्हणतात OTM. ठीक आहे ओके. आणि पुट साईडला पण असंच आहे. पुट साईडला काय, पुट साईडला आपण काय बघतो, मार्केट खाली पडायला पाहिजे. ठीक आहे, पुट साईडला काय, मार्केट खाली पडलं पाहिजे. खाली जाताना ह्या ज्या प्राइस आहेत वरच्या
400, 350, 300 ह्या प्राइस येऊन गेलेल्या आहेत, म्हणून हे ITM आहे. तर जिथे उभे आहे ATM आहे, हा ATM आहे आणि जे प्राइस येणार आहे ते आहे OTM. ठीक आहे. ओके, तर हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, या कलरवरनं कलर कोडिंग वरनं तुम्हाला करतो. ठीक आहे. ओके, तर आता स्पॉट प्राइस किती आहे? 25,220. ठीक आहे. आता इंटरेन्स, आता मी काय करणार, एक ATM ची कॅल्क्युलेट करतो, एक OTM ची कॅल्क्युलेट करतो आणि एक ITM ची. ठीक आहे. ओके, ITM कॅल्क्युलेट करू. 25,000चा आपण काय करू, कॅल्क्युलेशन करू. ठीक आहे. पहिले काय करू, 25,000चा करू. दुसरा आपण करू 250चा करू आणि थर्ड किती करू, 25,500. ठीक आहे. आता इथे बघा कॅल्क्युलेशन करू है ना. इथे मला प्रीमियम माहिती आहे, 25,000चा प्रीमियम किती आहे, 233. ठीक आहे. इथे प्रीमियम किती आहे, 233. ओके, तर आता आपल्याला माहिती आहे प्रीमियमच्या दोन व्हॅल्यू असतात, एक असते इंट्रिन्सिक व्हॅल्यू प्लस एक टाइम. ओके, P इज इक्वल टू I प्लस T. ओके, ठीक आहे. तर प्रीमियमची व्हॅल्यू किती आहे, 233. ओके, इंट्रिन्सिक व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. इंट्रिन्सिक व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय, इंट्रिन्सिक व्हॅल्यू इज इक्वल टू स्पॉट मायनस स्ट्राइक. ओके, स्पॉट किती चालू आहे, 25,220. 25,220 मायनस स्ट्राइक किती आहे, 25,000. ठीक आहे. तर इंट्रिन्सिक व्हॅल्यू किती आहे, 220 रुपये. ठीक आहे. इंट्रिन्सिक व्हॅल्यू किती आहे, 220 रुपये. राईट. आता P इज इक्वल टू I प्लस T. ओके, P ची व्हॅल्यू मला माहिती 233, इंट्रिन्सिक व्हॅल्यू 220 प्लस टाइमची व्हॅल्यू. ओके, तर टाइमची व्हॅल्यू काढायचं असेल तर 233 मधून 220 मायनस करायचं, 13 रुपये. ठीक आहे. हा, हे कॅल्क्युलेशन समजलं तुम्हाला, हे कॅल्क्युलेशन समजलं, फर्स्ट कॅल्क्युलेशन समजलं, फर्स्ट कॅल्क्युलेशन समजलं. परत एकदा सांग. ठीक आहे. ओके, परत एकदा सांगतो. 25,000चा जर मी कॉल बाय केला तर त्याचं प्रीमियम किती आहे, 233 रुपये. ठीक आहे. पुढचं 0.15 मी इग्नोर केला, राऊंड अप 233. प्रीमियमचा फॉर्म्युला काय असतो, प्रीमियम इज इक्वल टू I प्लस T. प्रीमियमच्या आत आहे ना इंट्रिन्सिक व्हॅल्यू असते आणि टाइम व्हॅल्यू असते. ठीक आहे. ओके, तर टाइम व्हॅल्यूचा काही फॉर्म्युला नाही है ना, बट इंट्रिन्सिक व्हॅल्यूचा फॉर्म्युला, इंट्रिन्सिक व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय, स्पॉट प्राइस मायनस स्ट्राइक प्राइस. ओके, स्पॉट प्राइस म्हणजे निफ्टीची जी आता व्हॅल्यू चालू आहे त्याला म्हणतो स्पॉट. ओके, स्ट्राइक प्राइस म्हणजे मी कुठली स्ट्राइक प्राइस चूज केली, माझी स्ट्राइक प्राइस किती, 25,000. ठीक आहे. तर स्पॉट किती चालू आहे निफ्टीचा, 25,220. याच्यामध्ये स्ट्राइक प्राइस मायनस करायचं, स्ट्राइक प्राइस किती, 25,000. ओके, तर टोटल व्हॅल्यू आली 220 रुपये है ना. तर इंट्रिन्सिक व्हॅल्यूची प्राइस किती आहे, 220 है ना. इंट्रिन्सिक व्हॅल्यू किती आहे, 220 है ना. ओके, पण आपला प्रीमियम किती आहे, 233 रुपये. राईट. म्हणजे जो दोघांच्या मध्ये जो डिफरन्स आहे तो काय असणार, तो आपला असणार टाइम व्हॅल्यू. ठीक आहे. तो काय असणार आहे, टाइमची व्हॅल्यू आहे. आता एक्सपायरीला 1 दिवस बाकी आहे, करेक्ट. एक्सपायरीला 1 दिवस बाकी आहे, म्हणजे जर ह्याच लेवलला, सेम लेवलला मार्केट उद्या बंद झालं, उद्या एक्सपायरी 25,220 ला जर निफ्टी क्लोज झालं तर आपल्याला हातात किती रुपये येणार, 220 रुपये हातात येणार. ठीक आहे. 233 पैकी 13 रुपये आपले जाणार आहेत आणि 220 रुपये हातात येणार. का, कारण की जे टाइम व्हॅल्यू आहे ते हळूहळू एक्सपायरीच्या दिवशीपर्यंत 0 होतं. ओके, तर त्याला आपण म्हणतो टाइम डिके. ठीक आहे. टाइमची व्हॅल्यू काय होणार, टाइमची व्हॅल्यू एक्सपायरीला 0 होणार आणि ह्या पर्टिक्युलर स्ट्राइक प्राइस मध्ये टाइमची व्हॅल्यू किती, 13 रुपये. ओके, उद्या एक्सपायरी 25,220 ला झाली तर मला हातात 220 रुपये भेटणार, माझे 13 रुपये जे लॉस होणार. ठीक आहे. क्लिअर आहे आता, क्लिअर आहे आता, फर्स्ट कॅल्क्युलेशन क्लिअर आहे. 233 कुठे आहे, ओके 233 कुठे आहे, क्लिअर आहे, क्लिअर आहे. 233 मॅडम प्राइस आहे ना, प्रीमियमची प्राइस आहे बघा, इथे दिसते 200 LTP. हे पण सांगतो जरा आता. ठीक आहे, तुम्हाला आता ऑप्शन चेक करायचं है ना. स्ट्राइक प्राइस आहे, कॉल
हे बघा स्ट्राईक प्राइस आहे. हे एवढे 4 गोष्टी नाही बघितल्या तरी चालेल, एवढ्या 4 गोष्टी आहेत ना सध्या सोडून द्या. ठीक आहे. LTP म्हणजे प्रीमियमची प्राइस असते. LTP ह्या जे LTP आहेत ना हे सगळे प्रीमियमचे प्राइस आहेत. ओके, म्हणजे जर तुम्हाला हा ऑप्शन बाय करायचा असेल 25,000चा कॉल बाय करायचा असेल तर तुम्हाला 233 रुपये द्यावा लागतो. ठीक आहे. जर 25,100चा कॉल बाय करायचा असेल तर 141 रुपये द्यावा लागतो. ठीक आहे. तर 25,500चा बाय करायचा असेल तर तुम्हाला 3 रुपये द्यावा लागतो ना. हे प्रीमियमची व्हॅल्यू आहे. ओके, प्रीमियमची व्हॅल्यू आहे ना. जसं जसं मार्केट म्हणजे मार्केटच्या वर आउट ऑफ द मनी असेल ना तर तिथे प्रीमियमची व्हॅल्यू कमी असते. ठीक आहे. आणि इन द मनी मध्ये प्रीमियमची व्हॅल्यू जास्त. म्हणजे बघा इथे व्हॅल्यू थोडे जास्त आहे ना, बरोबर जसं जसं जाणार तसे कमी 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 होत जाणार. ठीक आहे. हे कशामुळे असतं, कारण की प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट स्ट्राईक प्राइस. प्रीमियमची व्हॅल्यू इन द मनी मध्ये जास्त असते, आउट ऑफ द मनी मध्ये कमी असते है ना. इथे प्रीमियमची व्हॅल्यू बघा किती रुपये, 1 रुपये फक्त है ना. 25,650 ला प्रीमियमची व्हॅल्यू फक्त 1 रुपये है ना. ओके, तर मॅक्सिमम रिटेल ट्रेडरला काय वाटतं, 1 रुपयाला स्वस्त भेटते मला, 1 रुपयाचा 10 रुपये जातं, पैसे 10 पट जाणार. ठीक आहे. ओके, असं होण्याचे रेअर म्हणजे चान्सेस खूप रेअर आहेत है ना. 10 पैकी 1 वेळा होईल है ना, 9 वेळा नाही होणार. ओके, तर आता हे कसं असतं, प्रीमियमची जी व्हॅल्यू असते ना ते डिपेंड असते प्रोबॅबिलिटी. ओके, आता उद्या एक्सपायरी आहे, 25,000 ते 25,650 मार्केट येण्याचे चान्सेस किती आहेत त्याच्यावर डिपेंड असतं प्रीमियमची प्राइस. ओके, जी स्ट्राईक प्राइस पहिली येणार त्याची प्रीमियम जास्त असते. ओके, मी एक्झाम्पल सांगतो. तर 25,200 ला मार्केटने क्रॉस केलं तर पहिलं काय येणार, 25,250 येणार का 300 येणार. मार्केट जर वर म्हणजे वर जायला लागलं, ठीक आहे, 25,200 पासून मार्केट वर जायला लागलं, पहिलं काय येणार, 250 येणार का 300 येणार. बरोबर, 250 येणार पहिले. 250 येणार, 25,250 येणार. त्याच्यामुळे बघा याची प्राइस जास्त आहे, 40 रुपये. ठीक आहे. आणि 300 वाले नंतर येणार म्हणून त्याची प्राइस थोडी कमी आहे. ओके, प्रीमियमची प्राइस डिपेंड असते प्रोबॅबिलिटी की ती पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइस पहिली येणार का नंतर येणार, त्याची प्रोबॅबिलिटी किती है ना. तर आता मार्केट जर वर जायला लागलं तर 250 ची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे, 25,250 सगळ्यात पहिलं येणार. ठीक आहे. पण जर तुम्ही इकडे बघताल 25,000 है ना, इथे प्रीमियम बघा किती, 233 रुपये. आता इथे खूप जास्त काय, कारण की ती प्रोबॅबिलिटी येऊन गेलेली आहे ना, म्हणजे 25,000ची स्ट्राईक प्राइस येऊन गेलेली आहे, त्याच्यामुळे त्याची जी प्रीमियमची व्हॅल्यू ती खूप जास्त आहे है ना. जी प्राइस येऊन गेलेली आहे ना त्याची प्रीमियमची व्हॅल्यू खूप जास्त असते. ठीक आहे, क्लिअर आहे, क्लिअर आहे. येस येस. प्रीमियम मग 207 यायला पाहिजे, 250 250 200, प्रीमियम 207 यायला पाहिजे. का बरं 207 यायला पाहिजे, 233 मधनं 220 गेले ना, 13 रुपये ना, 207 कसं काय ना. दोनशे 7 नाही येणार ना, 200. हे कॅल्क्युलेशन समजलं नाही, पहिलं वालं 25,000चं कॅल्क्युलेशन सगळ्यांना समजलं. येस, या बेसिसवर. ओके, 13, येस कळाले कळाले. ओके, हे जे 13 आहे ना हे टाइमची व्हॅल्यू. ओके, टाइमची व्हॅल्यू म्हणजे हे बघा, टाइमची व्हॅल्यू म्हणजे काय असतं. ठीक आहे, मी दुसरा एक्झाम्पल सांगतो तुम्हाला थोडं कळेल. ओके, आता 25,250 कॅल्क्युलेशन. ठीक आहे, 25,250 याचा प्रीमियम किती आहे, 40 रुपये. ठीक आहे, राऊंड ऑफ करतो, 39.80. ओके, याला राऊंड ऑफ करून 40 रुपये. ठीक आहे, P इज इक्वल टू I प्लस टी है ना, हाफ आवर बोलल्यामुळे. इंट्रेन्सिक व्हॅल्यू इज इक्वल टू स्पॉट मायनस स्ट्राईक. ठीक आहे, स्पॉट किती आहे, 25,220 रुपये. स्ट्राईक प्राइस किती आहे, 25,250. आता मी कुठला बाय केलाय, मी बाय केलाय 250 प्रीमियम बाय केला. ठीक आहे, आता इथे व्हॅल्यू बघा नेगेटिव्ह मध्ये येणार म्हणजे -30. ठीक आहे,
तर निगेटिव्ह नसते प्रीमियमची व्हॅल्यू, डायरेक्टली झाली 0 है ना. इंट्रेन्सिक व्हॅल्यू कधी पण निगेटिव्ह नसते, मी स्टार्टिंगला सांगितलं. इंट्रेन्सिक व्हॅल्यू निगेटिव्ह असेल म्हणजे त्याला आपण 0 कन्सिडर. ठीक आहे. तर प्रीमियम किती आहे, पी किती आहे 40 प्लस आई किती आहे, आई माझं 0 आहे आणि टी. ओके, तर आता टी किती झाला, टी इज इक्वल टू 40. बेसिक मॅथमॅटिक्स है ना. टी ची व्हॅल्यू किती झाली, 40 झाली ना, करेक्ट. प्रीमियम 40 रुपये आहे आणि टी ची व्हॅल्यू 40 रुपये. म्हणजे काय, जर उद्या मार्केट 25,220 ला क्लोज झालं ना, तुमचे पूर्णच्या पूर्ण पैसे पोटणार आहेत है ना, पूर्ण प्रीमियम 0 होणार आहे. त्यामुळे जर टाइमची व्हॅल्यू जेवढी जास्त असेल म्हणजे तुम्हाला तेवढा जास्त लॉस होणार एक्सपायरीच्या दिवशी. ठीक आहे. तर जेवढे पण व्हाईट वालेत, आउट ऑफ दी मनी जेवढे पण आहेत, हे एवढे सगळे व्हाईट वाले, हे उद्या सगळे 0 होणार आहेत. का, कारण की यांच्यामध्ये फक्त टाइम व्हॅल्यू उरलेली, इंट्रेन्सिक व्हॅल्यू नाही. फक्त मार्केट जर क्रॉस केलं, मार्केटने जर क्रॉस करून या लेवलच्या वर आलं तरच तिथे इंट्रेन्सिक व्हॅल्यू. ठीक आहे. इंट्रेन्सिक व्हॅल्यू काय असते, इंट्रेन्सिक व्हॅल्यू स्पॉट मायनस स्ट्राईक असते. ठीक आहे. आता इंट्रेन्सिक व्हॅल्यू है ना, आता इथे बघा इंट्रेन्सिक व्हॅल्यू 0 आहे या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइस मध्ये, पण मला इंट्रेन्सिक व्हॅल्यू 0 नाही, मला पॉझिटिव्ह मध्ये आणायचे. तर काय व्हायला लागेल मार्केटला, इंट्रेन्सिक व्हॅल्यू 0 नाही पाहिजे. त्या केसमध्ये मार्केटने काय केलं पाहिजे, येस, मार्केटने वर जायला पाहिजे, 25,250 वर जायला पाहिजे. करेक्ट है ना, 25. करेक्ट समजतंय सगळ्यांना ना. या केसमध्ये 25,250 वर जायला पाहिजे. तर काय होणार, तर ते इथे है ना, इथे 25,250 वर गेलं तर इंट्रेन्सिक व्हॅल्यू तुमची काय होणार, पॉझिटिव्ह होणार. ठीक आहे. क्लिअर आहे हे कॅल्क्युलेशन, सेकंड वाले कॅल्क्युलेशन क्लिअर आहे. सेकंड वाला कॅल्क्युलेशन क्लिअर आहे. प्रॅक्टिकली कशी यूज करणार ते सांगतो ना तुम्हाला, प्रॅक्टिकली कसं यूज करायचं. येस, ठीक आहे. ओके, आता लास्ट वाला सांगतो. 25,500. ओके, इंट्रेन्सिक व्हॅल्यू किती, स्पॉट मायनस स्ट्राईक. स्पॉट किती आहे 25,220 मायनस स्ट्राईक प्राइस किती 25,500. ओके, म्हणजे नेगेटिव्ह येणार है ना, नेगेटिव्ह आन्सर येणार म्हणजे 0. ओके, प्रीमियमची व्हॅल्यू किती इथे 25,500 3 रुपये. ओके, म्हणजे टाइमची व्हॅल्यू किती 3 रुपये. जर तुम्ही हा बाय केला ना तर तुम्हाला उद्या हा 0 होणार आहे, म्हणजे तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट केली ती 0 होण्याचे चान्सेस है ना, 100% 0 होणार जर मार्केटने याला क्रॉस नाही केलं. 25,500 क्रॉस नाही केलं तोपर्यंत तुमचा जो प्रीमियम आहे तो 0च होणार. ठीक आहे. ओके, तर ऑप्शन बायर असतो, ऑप्शन बायर आहे ना, प्रीमियम इज इक्वल टू आई प्लस टी. ठीक आहे. हा टी आहे ना, हा तुम्ही मॅनेज नाही करू शकत है ना, हे तुमच्या हातात नाही. टी आहे ना ऑटोमॅटिकली कमी होत जातो. टाइमची व्हॅल्यू हळूहळू दररोज थोडी कमी होणार आहे. याला तुम्ही आहे ना मॅनेज नाही करू शकत, आयदर याला तुम्ही रोखू नाही शकत. ठीक आहे. जसं एक्सपायरी जवळ आहे ना, टाइम कमी होणार, ते तुमची टाइमची व्हॅल्यू हळूहळू कमी होणार. ओके, फक्त तुम्ही कशावर तुम्ही ट्रेड घेऊ शकता, इंट्रेन्सिक व्हॅल्यूच्या बेसिसवर है ना. जर तुम्हाला माहिती की इंट्रेन्सिक व्हॅल्यू इन्क्रीज होणार आहे, ओके, आणि ती फास्ट इन्क्रीज होणार आहे, तर तुम्ही जे आहे ना इथे प्रीमियम मध्ये प्रॉफिट करू शकता है ना, ऑप्शन्स मध्ये प्रॉफिट करू शकता. ठीक आहे. ओके, टाइम जी व्हॅल्यू असते, टाइम डीके असतो, ते तुम्ही याला कंट्रोल नाही करू शकत. याच्यावर तुमचा कंट्रोल नाहीये, फक्त इंट्रेन्सिक व्हॅल्यू याच्यावर तुम्ही कंट्रोल करू शकता. कशाच्या बेसिसवर, अनालिसिसच्या बेसिसवर. ठीक आहे. जर तुम्हाला माहिती आहे की इंट्रेन्सिक व्हॅल्यू वाढू शकते, तेव्हा तो प्रीमियम तुम्ही बाय केला तर तिथे तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो. ठीक आहे, क्लिअर आहे. आता याचं प्रॅक्टिकली कसे यूज करायचं ते पण सांगतो.
पी म्हणजे प्रीमियम. व्हॉट इज पी? पी म्हणजे प्रीमियम. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? ओके, इथपर्यंत क्लिअर आहे का? येस, क्लिअर 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 आहे सर, क्लिअर आहे. ठीक आहे ना. आता ठीक आहे, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो है ना. ओके, आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो. इथे तुम्हाला माहिती आहे की 25,300, 25,400, 25,500 हे जे वरचे स्ट्राईक प्राइस आहेत व्हाईट वाले, याचे झिरो होण्याचे चान्स जास्त आहेत. ठीक आहे, इथे झिरो नाही म्हणजे तुम्ही जेवढे पैसे इन्व्हेस्ट करणार आहेत ते पूर्णच्या पूर्ण जाणार आहेत. ठीक आहे, त्या स्ट्राईक प्राइस मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करणार का? सिंपल लॉजिक सांगतो है ना, तुम्ही सिंपल लॉजिक सांग. जर तुम्हाला माहिती आहे की अशी इन्व्हेस्टमेंट आहे जिथे ना माझी पूर्ण कॅपिटल झिरो होऊ शकते, तिथे तुम्ही इन्व्हेस्ट केलं पाहिजे का? है ना. मार्केट तुमच्या अनालिसिस हिशोबाने वर गेलं तर ठीक आहे, बट तुम्हाला स्टार्टिंगलाच माहिती आहे ना की जर मी हा बाय केला है ना, जर हा प्रीमियम मी बाय केला तर इथे झिरो होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर तुम्ही बाय करणार आहे का? सिंपल लॉजिक सांग है ना. रिटेलर तेच गोष्ट, रिटेलर काय करतो, चुकी करतो. का माहिती आहे की हे झिरो होणार आहेत है ना, याचे झिरो होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत, तरी तो हाच एवढे व्हाईट वालेच बाय करतो कारण की ते स्वस्त आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा कधी पण तुम्हाला बाय करायचं असेल ऑप्शन्स मध्ये है ना, ऑप्शन बाईंग करायचं असेल ना तर हे किती रुपये काय काय एवढ्या स्ट्राईक प्राइस बाय करायचे. ठीक आहे, एक ऍड द मनीच्या एक वर आणि एक खाली. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये तुम्ही फक्त 3च करू शकता. का करू शकता ते पण सांगतो. ठीक आहे, 25,150, 25,150. ओके, ही स्ट्राईक प्राइस मी बाय करतो. कितीला बाय केली मी? 98 रुपीजला. ठीक आहे, आता इंट्रेन्सिक व्हॅल्यू किती याची? 25 स्पॉट मायनस स्ट्राईक. ठीक आहे, स्पॉट मायनस स्ट्राईक. स्पॉट किती आहे? 25,150. स्ट्राईक प्राइस किती आहे? सॉरी, स्पॉट प्राइस किती आहे? 25,220 मायनस 25,150. ठीक आहे, किती रुपये राहिले? 70 रुपये, बरोबर. इंट्रेन्सिक व्हॅल्यू किती? 70 रुपये. ठीक आहे, प्रीमियम किती याचा? P इज इक्वल टू I प्लस टी. टी किती आहे? 98. I किती आहे? 70. टी ची व्हॅल्यू काढू शकता, 98 मायनस 70 इज इक्वल टू टी. टी ची व्हॅल्यू किती आली? 18 रुपये. ठीक आहे, आता इथे मला माहिती आहे की जर मार्केट ह्याच लेवलला बंद झाला, कितीला? 25,220 या लेवलला जर उद्या एक्सपायरीच्या दिवशी बंद झालं तर माझ्या हातात किती रुपये राहणार आहेत? माझं प्रीमियम किती राहणार आहे? 70 रुपये. ठीक आहे, म्हणजे मला फक्त 18 रुपयाचं नुकसान होणार. ठीक आहे, जे टाइमची व्हॅल्यू आहे ती झिरो होणार आहे तुमची. किती टाइमची व्हॅल्यू? 18 रुपये. 98 मधनं 18 रुपये गेले, किती रुपये राहिले तुमच्याकडे? 80 रुपये. सॉरी, सॉरी, 98 मायनस 70 20. ठीक आहे, तुमच्या हातात 70 रुपये उरणार आहेत, म्हणजे टोटल 98 पैकी 98 मधून 70 रुपये तुमच्या हातात उरणार आहेत. राईट, मार्केट जर ह्याच लेवलला क्लोज झालं तर मार्केट वर गेलं ना तर तुम्हाला अजून जास्त प्रॉफिट होणार. ठीक आहे, मार्केट जर वर जायला लागलं ना तुम्हाला अजून जास्त प्रॉफिट होणार, कारण की इंट्रेन्सिक व्हॅल्यू वाढत जाणार. इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय असतं की आता जी स्ट्राईक प्राइस, आता जी स्पॉट प्राइस चालू आहे म्हणजे निफ्टीची जी व्हॅल्यू आहे तिथून तुम्ही जे स्ट्राईक प्राइस बाय केले त्याच्यामधला जो डिफरन्स असतो त्याला आपण इंट्रेन्सिक व्हॅल्यू.
ठीक आहे. जसं जसं मार्केट वर 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 जात जाईल तुमची इंट्रेन्सिक व्हॅल्यू वाढत जाईल, म्हणजे तुमचा प्रीमियम वाढतो. टाइम व्हॅल्यू तुमची तशीच राहणार. टाइम व्हॅल्यू आहे ना हळूहळू ती कमी होणार. ठीक आहे. तुम्हाला अशी स्ट्राईक प्राइस चूज करायची ज्याच्यामध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे. ठीक आहे. एकतर आहे किंवा येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. आता कुठल्या स्ट्राईक प्राइस मध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू येऊ शकते, याच्यामध्ये 25,250 मध्ये 25,250 जर मी कॅल्क्युलेट केलं तर आता याच्यामध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू 0 आहे ना. आता आपण जस्ट कॅल्क्युलेट केलं, इंट्रेन्सिक व्हॅल्यू इथे 0 आहे. 25,250 मध्ये बघा इंट्रेन्सिक व्हॅल्यू 0 पूर्ण टाइमची व्हॅल्यू. बट जर मार्केटने 25,250 क्रॉस केलं तर त्याच्यामध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू पॉझिटिव्ह होणार. ठीक आहे. तर इथे तुम्हाला प्रॉफिट होण्याचे चान्सेस जास्त असतात. का? कारण की 25,250 येण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे सगळ्यात जास्त. काय सांगायचं. ओके, क्लिअर आहे? डॉनला आपल्या द्यायला काढलं ते तिथेच ठेवलं. क्लिअर आहे? एवढं नको Yes, मला नाही yes. नाही वाढणार मी तिथे सांग बस. येस, क्लिअर आहे, क्लिअर आहे. भात दे. येस, क्लिअर आहे. येस, ऍड द मनी आणि त्याच्या खालची एक आणि वरची एवढेच बाय करायचे. आयदर पुट बाय करायचं असेल तुम्हाला बाय करा, कॉल बाय करायचं असेल कॉल बाय. पुढचं पण सांगतो. ठीक आहे. येस, पुढचं पण. आणि याच्यामध्ये एक सायकोलॉजिकल फॅक्टर पण आहे. काय फॅक्टर आहे है ना? तुम्ही मॅक्सिमम लोक करत असतात, मी ना सांगतो तुम्हाला आहे ना पटेल. ओके, ठीक आहे. मॅक्सिमम जे रिटेलर असतात, ओके, रिटेलर असतात ना, ते काय करतात, समजा मी 25,500चा ऑप्शन बाय केला, किती रुपये? 3 रुपये. ठीक आहे. काढून दे त्याला, असं नको देऊ. आणि समजा मी एक लॉट बाय केला 3 रुपये इंटू 75. ठीक आहे. 225 रुपये लागले मला. बघितलं. ओके, आता हे 225 जी अमाऊंट आहे ना, हे इट इज व्हेरी लो, इट व्हेरी लेस. तर 250 जर तुम्ही इन्व्हेस्ट केले तर त्या केसमध्ये मला सांगा तुम्ही स्टॉप लॉस लावणार आहे का? सांगा मला. ते 3 रुपयाला स्टॉप लॉस कुठे लावणार? ओके, जनरली स्टॉप लॉस लावता का तुम्ही? आता जे ऑप्शन ट्रेडिंग करत असाल त्याच्यामध्ये सांगा, स्टॉप लॉस लावणार का 3 रुपयाचा जर तुम्ही ऑप्शन बाय केला? है ना, नाही लावणार. 90%, 99% ऑफ दी रिटेलर आहे ना स्टॉप लॉस नाहीच लावत. का नाही लावत? कारण की इथे ना खूप कमी आहे ना, इन्व्हेस्टमेंट खूप कमी. तुम्ही काय विचार करता, 250 रुपये गेले तर गेले, काही प्रॉब्लेम नाही, 0 to 0. ठीक आहे. पण ते 250 असे करून 5 एक्सपायरी मध्ये ते 1,500, 1,200, 1,500 रुपये होतं. ठीक आहे, 1,200-1,500 रुपये होतं. ओके, तर म्हणून जेव्हा पण तुम्ही आउट ऑफ दी मनी बाय करता, लक्षात ठेवा, आउट ऑफ दी मनी आहे ना, तिथे एक सायकोलॉजिकल पॉईंट असतो. स्वस्त भेटतं त्याच्यामुळे ना तिथे ऑप्शन बायर असतो ना, तो रिलॅक्स असतो. ठीक आहे. ऑप्शन बायर काय असतो? रिलॅक्स. ठीक आहे, 500 रुपये इन्व्हेस्ट केले ना, जास्तीत जास्त काय होणार? 0 होणार. पण जर चांगले भेटले तर मला 50,000 भेटू. ते 50,000 तुम्हाला वर्षातनं एकदा भेटतं है ना. आणि 500 करून प्रत्येक एक्सपायरीला तुम्ही हे लॉस करत राहा. बरोबर आहे? क्लिअर आहे? कोणी ऑप्शन ट्रेडिंग करतं त्यांनी हे बघितलं असेल ना. येस. ओके, तर कधी पण आहे ना आउट ऑफ दी मनी नाही बाय करायचं. आउट ऑफ दी मनी बाय केलं ना, तिथे आहे ना तुम्हाला लॉस होण्याचे. ओके, एवढं सगळं करण्या ट्रेडच्या अगोदर असं नाही करायचं आहे ना. हे फक्त तुम्हाला समजवण्यासाठी आहे ना. बघा, ट्रेडिंग मध्ये काय असतं ना, तुम्हाला बेसिक्स माहिती पाहिजे की कुठल्या फॅक्टरमुळे कुठे मुवमेंट होऊ शकते, कुठल्या फॅक्टर इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता ह्या ज्या आपण गोष्टी बघितल्या, ठीक आहे, या ज्या आपण गोष्टी बघितल्या ना, त्याला आपण प्रॅक्टिकली कसं करणार ते पण सांगतो तुम्हाला. करेक्ट, करेक्ट. ठीक आहे. ओके, आता इथे अजून एक काय इम्पॉर्टंट पॉईंट असतो ना, अजून एक काय इम्पॉर्टंट पॉईंट आहे की जर तुम्ही है ना, ओके, जर हे स्ट्राईक प्राइस तुम्ही घेतले, इथे हा प्रीमियम बाय केला 63 रुपीज. ओके, इथे तुम्हाला स्टॉप लॉस पण लावता येतो 15 पॉईंटचा, 20 पॉईंटचा, किती पॉईंटचा स्टॉप लॉस लावतो. ओके, आणि जर मार्केट वर जायला लागलं ना, हा प्रीमियम खूप फास्ट वाढतो. हे जे 3 प्रीमियम आहेत ना, जेवढे तुम्हाला सांगितलं ना, हे तीन प्रीमियम आहेत ना, खूप फास्ट वाढतात. ओके, कशामुळे वाढतात? कारण की डेल्टाची व्हॅल्यू जास्त असते. ठीक आहे, तर डेल्टा आपण शिकणार आहे. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, या 3 स्ट्राईक प्राइस वर सगळ्यात जास्त आपल्याला फोकस करायचं.
का फोकस करायचे? कारण की यांच्यामध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू असते. ओके, और आयदर इंट्रेन्सिक व्हॅल्यू येण्याचे चान्सेस जास्त असतात, है ना. पण जर समजा तुम्ही असं म्हणत असाल की 25,500 मध्ये पण इंट्रेन्सिक व्हॅल्यू ओके येऊ शकते, बट त्याची प्रोबॅबिलिटी खूप कमी आहे. ठीक आहे. ओके, आता तुम्हाला आहे ना सेम एक्झाम्पल आहे ना, एक बेटर वेने सांगतो, है ना. LIC, ठीक आहे, LIC ऑफ इंडिया. ओके, खूप मोठी कंपनी. LIC ऑफ इंडिया काय करते? तुम्हाला आहे ना एक इन्शुरन्स सेल करते. ठीक आहे, इन्शुरन्स सेल करणार. इन्शुरन्स काय करता? सेल करते तुम्हाला. ठीक आहे, आणि तुम्ही काय करता? इन्शुरन्स बाय करता. ठीक आहे. ओके, तुम्ही काय करता? इन्शुरन्स बाय करणार. ओके, आता याच्यामध्ये काय असतं ना, तुम्हाला कशी स्कीम असते की 1 CR चा तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स प्लॅन देणार LIC. तुम्हाला किती भरायचे? 1000 पर मंथ. ओके, असा काही भरपूर कंपन्या आहेत जेवढ्या पण इन्शुरन्स विकतात ना, त्यांचं काय टर्म म्हणजे कसं असतं की 1 करोडचा तुम्हाला टर्म इन्शुरन्स भेटणार, तुम्ही 1000 रुपीज पर मंथ पे करायचे. ठीक आहे. आता या केसमध्ये जे 1000 रुपये भरतोय ना, तो ऑप्शन बायर आहे. ऑप्शन बायर काय करतो? 1000 रुपये इन्व्हेस्ट करतो, पण त्याला आहे ना खूप जास्त प्रॉफिट होऊ शकतो, है ना. म्हणजे अनफॉर्च्युनेटली काही पण झालं, ऍक्सिडेंट झाला किंवा काही अनफॉर्च्युनेट केस झाली, तर डायरेक्ट 1 CR भेटणार, 1 करोड रुपये भेटणार. ठीक आहे. आता इथे रिस्क कोणाच्याकडे जास्त आहे? है ना, रिस्क कोणाची जास्त आहे? LIC ची रिस्क जास्त आहे. ओके, तुमची रिस्क कमी आहे, राईट. हा बिझनेस मॉडेल बघा. LIC ची रिस्क जास्त आहे, तुमची रिस्क कमी. स्टील LIC एवढी मोठी कंपनी झालेली है ना. प्रीमियम काय करते? ती कंटिन्यू तुम्हाला 1000 रुपये अशी प्रीमियम कलेक्ट करते, बिकॉज त्यांच्याकडे काय आहे, जो बेस आहे, कस्टमर बेस तो खूप जास्त. ओके, ऑप्शन सेलर काय करतो? ऑप्शन सेलर 100 रुपये कमवतो, राईट. 100 रुपये गेन करतो, पण तो लॉंग टर्म मध्ये गेन करतो. ओके, ऑप्शन बायर काय करतो? 500 रुपये इन्व्हेस्ट करतो आणि ऑप्शन 0 to 0 है ना, तोच ऑप्शन सेलर घेऊन जातो, है ना. महिन्याला 2,500 रुपये भेटले ऑप्शन सेलरला. कसं वर्षाला जर बघितलं तर खूप जास्त पैसे होतात. ठीक आहे, बट इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. LIC आहे ना, यांचं एक मॉडेल आहे, है ना. बिझनेस मॉडेल काय आहे? ओके, हे काय करतात? 25-35 ची ऑडियन्सला टार्गेट करतात. ओके, आणि 55-65 यांना अवॉइड करतात. ठीक आहे, कोणाला टार्गेट करतात? ऑडियन्सला. 25-35 ची जी ऑडियन्स आहे ना, त्यांना टार्गेट करतात. का टार्गेट करतात? बिकॉज त्यांना नॅचरली काय होण्याची प्रोबॅबिलिटी सगळ्यात कमी. ओके, यांना काही होण्याची प्रोबॅबिलिटी काय? लो प्रोबॅबिलिटी. आणि यांना काय होण्याची प्रोबॅबिलिटी किती? हाय. ठीक आहे, नॅचरली म्हणते मी, बाकी ऍक्सिडेंट या सगळ्या गोष्टी सोडून नॅचरली. ठीक आहे. ओके, तर हे काय आहे? 25 एज ग्रुप आलेला जर टार्गेट केलं, इथून प्रीमियम कलेक्ट केलं, तर हो लॉंग टर्म पर्यंत तुम्हाला प्रीमियम पे करू शकतो. ठीक आहे. ओके, तर त्याची प्रोबॅबिलिटी सगळ्यात कमी आहे, इथं ऑप्शन सेलर ऍक्टिव्ह असतो, है ना. म्हणजे ज्या स्ट्राईक प्राइस येण्याचे चान्सेस कमी आहे, तिथं सेलर ऍक्टिव्ह असतो. ओके, आणि त्या कुठल्या स्ट्राईक प्राइस असतात? आउट ऑफ द मनी. समजलं? ह्या ज्या स्ट्राईक प्राइस असतात ना, ह्या यांचे येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, है ना. प्रोबॅबिलिटी नाही की मार्केट एवढं फास्ट वर येईल. इथे सगळ्यात जास्त ऑप्शन सेलर ऍक्टिव्ह असतो, आणि ऑप्शन सेलरचं काम काय? प्रीमियमला 0 करायचं. करेक्ट. ऑप्शन सेलरचं काम काय असतं? प्रीमियमला 0 करायचं, आणि प्रीमियमला 0 OTM ला 0 करणार, आणि तिथं जे रिटेलर काय करतात? बाय करून बसतात. ठीक आहे. कधी पण बघ, ऑप्शन सेलर आहे ना, ह्या स्ट्राईक प्राइस लवकर सेल नाही करत, कारण की इथे त्याला जास्त लॉस होणार ना. 63 रुपये जर त्यांनी ऑप्शन सेल केला 63 रुपीज, ठीक आहे, आणि तो एकदम फास्ट वर आला, तर इथे त्याला ह्यूज लॉस होऊ शकतो. ठीक आहे, कारण की याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे, है ना. मार्केट उद्या 200 वरनं 250 जाणार खूप इझी आहे, बट 600, 500, 550 ही लेवल येणं खूप अवघड आहे. ओके, म्हणून काय असतं? ऑप्शन सेलर आहे ना, अशा स्ट्राईक प्राइस वर ऍक्टिव्ह असतो जिची प्रोबॅबिलिटी सगळ्यात कमी. ओके, आणि हे जे स्ट्राईक प्राइस आहे ना, इथे तो ऍक्टिव्ह नसतो. ऑप्शन सेलर ना खूप कमी ऍक्टिव्हली इथं ट्रेड करतो, है ना. जरी ट्रेड केला ना, तरी पोझिशन पटपट एक्झिट करतो. ठीक आहे, म्हणजे ते कोण आहेत?
हाय प्रोबॅबिलिटी हे LIC यांना टार्गेट नाही करत, टार्गेट ऑडियन्स नाही आहे. जरी तुम्ही यांना इन्शुरन्स मागितलं ना हे देत नाही, आणि दिले तरी खूप जास्त पैसे घेतात. ठीक आहे ना, हे दाखवा ते दाखवा हे करून असं रिजेक्ट करत है ना. ठीक आहे, तर प्रोबॅबिलिटीवर असतं ऑप्शन जे आहे. ऑप्शन ट्रेडिंग कशावर असतं? प्रोबॅबिलिटीवर. आणि ऑप्शन सेलर काय करतो? ऑप्शन सेलर तिथेच इन्व्हेस्ट करतो ज्याची प्रोबॅबिलिटी सगळ्यात कमी आहे. ठीक आहे, आणि जरी त्यांनी इथे ऑप्शन सेल केलं ह्या लेवलचे, हे 2-3 ऑप्शन सेल केले, तर इथे त्याला खूप फास्ट लॉस होतो. त्याच्यामुळे तो काय करतो? आपली पोझिशन एक्झिट करतो. ठीक आहे, ओके. आणि त्यांनी पोझिशन एक्झिट केली ना तर मार्केट एकदम झटका देतो जोरात, है ना. ठीक आहे, मार्केट काय करतं? एकदम झटका देतो. तुम्ही कधी बघितलं असेल ना, एक लेवल ब्रेक झाली ना एकदम ऑप्शन 20 रुपयाचा डायरेक्ट 100, 200, 300 रुपये. ठीक आहे, कारण की ते ऑप्शन सेलर एक्झिट करतात. क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे. ऑप्शन सेलर कुठे ऍक्टिव्ह असतात? येस क्लिअर आहे. OTM मध्ये तुम्ही बाय केला 10 रुपये पॉईंट घेऊन निघून जातो, घेऊ शकता सर ना, पण ते दरवेळेस काम नाही करणार. 90% ऑफ द टाइम नाही काम. पॉपकॉर्न ते पॉपकॉर्न म्हणून असतात, ते तयार असतात. येस, झिरो ट्रेड करायचंच नाही. आयटम बाय करू शकता ना. आयटम मध्ये जास्त पैसे लागतात, है ना. जास्त डीप इन द मनी गेला ना तुम्हाला जास्त पैसे लागतात. म्हणजे जर तुम्ही, मी हे तीनच का सांगितले? कारण की इथे इन्व्हेस्टमेंट कमी आहे बघा. 98, 63, 30 इथे इन्व्हेस्टमेंट कमी आहे तुम्हाला. ठीक आहे, जनरली बघा हा बाय करायचा ऍट द मनी, है ना, खूप चांगलं काम. तर तुम्ही हे बाय केले इकडचे खालचे, पण इथे बघा ना प्रीमियम खूप जास्त आहे, तुम्हाला खूप जास्त इन्व्हेस्टमेंट आहे, आणि इथे खूप जास्त इन्व्हेस्टमेंट आहे आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कमी असतं. या 3 स्ट्रायकरचं सगळ्यात जास्त रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट काय ना, यांचा डेल्टा पण जास्त. ओके, डेल्टा पण शिकणार आहे, तिथं पण अजून कळेल तुम्हाला की मी तीच स्ट्राईक प्राइस का सांगतो. ठीक आहे, ह्याच 3 स्ट्राईक प्राइस का सांगतो तुम्हाला, हे डेल्टाची व्हॅल्यू वरून पण कळतं तुम्हाला. प्रीमियम एकदम फास्ट इन्क्रीज होतो. ठीक आहे, असंच पुढच्या साईडला पण बघितलं ना, पुढच्या साईडला पण सेम गोष्टी. पुढच्या साईडला फक्त काय करायचं असतं तुम्हाला, पुढच्या साईडला एक फॉर्म्युला वेगळा आहे. पुढच्या साईडला जर बघितलं ना, फॉर्म्युला थोडासा वेगळा असतो. तर पुढच्या साईडचं कॅल्क्युलेशन केलं ना, आता समजा हा मी एक बाय करतो. ठीक आहे, 25,000चा पुट बाय करायचा आहे मला. 25,000चा पुट बाय करायचा मला. किती रुपये प्राइस आहे? 7 रुपये. ठीक आहे, आता इथे फॉर्म्युला आहे ना, कसा असतो बघा. फॉर्म्युला आहे ना इथे, इंट्रिन्सिक व्हॅल्यू इज इक्वल टू स्ट्राईक मायनस स्पॉट. ओके, इथे स्ट्राईक मायनस स्पॉट असतो. असं का असतं बरं? का सांगा बरं बघा, असं का असणार? स्ट्राईक पहिला आपण इंट्रिन्सिक व्हॅल्यू कॉल साईडला काय होतं? स्पॉट मायनस स्ट्राईक होतं. इथं स्ट्राईक मायनस स्पॉट आहे. असं का झालं बरं? सांगा मला, मी सांगू शकतो का? करेक्ट है ना, नेगेटिव्ह येईल आन्सर. जर मी स्पॉट मधनं हे मायनस केलं तर आन्सर कायम नेगेटिव्ह येणार, आणि नेगेटिव्हला तुम्ही 0 कन्सिडर करा. करेक्ट है ना, इथे स्ट्राईक मायनस स्पॉट करतो. ठीक आहे, म्हणजे 25,000 किती? 25,000 मायनस 25,220. ठीक आहे, मायनस 220 म्हणजे 0 आहे. इंट्रिन्सिक व्हॅल्यू 0 आहे प्लस टाइमची व्हॅल्यू, सॉरी, P इज इक्वल टू I प्लस T. ची व्हॅल्यू किती? 7 रुपये. ओके, इंट्रिन्सिक व्हॅल्यू 0 आहे आणि टाइमची व्हॅल्यू 7 रुपये, म्हणजे हा उद्या 0 होणार आहे. ठीक आहे, ओके, जर मार्केट 25,000च्या खाली नाही गेला तर तो 0 होणार डायरेक्टली. ठीक आहे, जर इथे बघणार 25,300 बघूया. 25,300चा जर मी पुट बाय केला, ठीक आहे, किती रुपये प्राइस? 96 रुपीज. ठीक आहे, इंट्रिन्सिक व्हॅल्यू स्ट्राईक किती? 25,300 मायनस स्पॉट 25,220. किती रुपये राहिले? 80 रुपये. ठीक आहे, इंट्रिन्सिक व्हॅल्यू इज 80.
प्रीमियम इज इक्वल टू आय प्लस टी. प्रीमियम किती आहे 96 रुपीज, आय किती आहे 80. टीची व्हॅल्यू काढू शकता 16 रुपये. आई देऊ नको. ठीक आहे. म्हणजे जर मार्केट याच लेवलला क्लोज झालं तर तुमचे फक्त 16 रुपये जाणार, 80 रुपये तर तुमच्या हातात राहणार. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर समजा 10,000 इन्व्हेस्ट केले, त्याच्यापैकी 2,000 आणि 8,000 तुमच्या हातात राहणार. ठीक आहे. कुठला पण बिझनेस असा नाही करायचा ना जिथे तुमच्या पूर्ण कॅपिटल झिरो है ना. सिम्पल आहे ना. तुम्ही जर बिझनेसच्या व्ह्यूने बघणार ना की स्टॉक मार्केट पण एक बिझनेस, अशा तुम्ही इन्स्ट्रुमेंट मध्ये ट्रेड करता जिथे तुम्हाला माहिती आहे की माझा पैसा झिरोच होणार आहे. ओके, मग तुम्ही तिथे ट्रेड का करता? करेक्ट. करेक्ट आहे. क्लिअर आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. येस येस, क्लिअर आहे. क्लिअर आहे. क्लिअर आहे. ठीक आहे. थोडक्यात काय ते ओव्हर ट्रेडिंग करायचं ना तुम्हाला. बेस्ट गोष्ट सांगतो. ओव्हर ट्रेडिंग अवॉइड करण्यासाठी काय करायचं है ना, ते पण सांगतो तुम्हाला. ओके, हे क्लिअर झालं का ते सांगा पहिलं. हे क्लिअर इथपर्यंत है ना. ओव्हर ट्रेडिंग करण्यासाठी म्हणजे अवॉइड करण्यासाठी आहे ना, तुम्हाला ना पहिलं सेलरचा पर्स्पेक्टिव्ह बघावा लागतो. ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो की सेलर काय करतो. ऑप्शन बायर काय करतो नाही सांगणार तुम्हाला, ऑप्शन सेलर काय करतो ते सांगतो. ऑप्शन सेलर आहे ना हुशार असतो. इतका जास्त पैसा इन्व्हेस्ट करतोय त्याच्यामुळे ना तो पूर्ण अनालिसिस करून घेतलेला असतो. आणि दुसरी गोष्ट आहे ना, तो कॅल्क्युलेटिव्ह असतो. ठीक आहे. फर्स्ट थिंग काय असतो, कॅल्क्युलेटिव्ह असतो. आणि त्याचे जे टार्गेट असतात ना ते ऍक्च्युअल असतात, प्रॅक्टिकल टार्गेट असतात. ठीक आहे. आता जो ऑप्शन बायर असतो, ठीक आहे, ऑप्शन बायर असतो. ऑप्शन बायर किती रुपये इन्व्हेस्ट करतो, 5,000 रुपये. आणि तो काय एक्सपेक्ट करतो, हे 50,000 झाले पाहिजे एका महिन्यात. ठीक आहे. ओके, तर हे पॉसिबल आहे का प्रत्येक महिन्यात? असं होऊ शकतं. 5,000चे 50,000 होणार असे होऊ शकतं. प्रॅक्टिकल नाही. असं जर होत असेल, एकदम इझी असतं तर सगळ्यांनी हेच केलं असतं. ठीक आहे. एखाद्या महिन्यामध्ये होऊ शकतं पण कंटिन्यू नाही होऊ शकत लॉंग टर्म. ठीक आहे. आणि जो सेलर असतो, जे मोठे प्लेयर असतात ना, त्यांचं कसं असतं, मी 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट करणार आणि महिन्याला मी 2,500 रुपये प्रॉफिट करणार. ठीक आहे. किती पर्सेंट? 2.5%. मला सांगा या दोघांपैकी प्रॅक्टिकल कुठलं अचीव होऊ शकतं लॉंग टर्म साठी? कंटिन्यू मला लॉंग टर्म 10, 15, 20 वर्ष मला ट्रेडिंग करायचं, हे अचिवेबल आहे का? हे अचिवेबल आहे? सेलर. करेक्ट. सेलर आहे ना, सेलर आहे ना काय करतो, महिन्याला फक्त 4% टार्गेट ठेवतो है ना. 2.5 to 4%. जर तुम्ही 4% मंथली जरी केला ना तर ऍट द एंड ऑफ द 60% रिटर्न. ओके, 60 to 70% रिटर्न तुम्हाला भेटणार एका वर्षात. म्हणजे 10 लाखाचे 17 लाख रुपये है ना. 1 लाखाचे 70,000 रुपये तुम्हाला प्रॉफिट. ठीक आहे. ट्रेडिंग मध्ये ना तुम्ही स्लो ग्रोथ करणार ना, तुम्ही लॉंग टर्म टिकणार. ओके, तर ऑप्शन बायर ना याचे जे टार्गेट असतात ना प्रॅक्टिकल नसतात, फर्स्ट थिंग. आणि ऑप्शन सेलरचे टार्गेट असतात ते प्रॅक्टिकल असतात. ऑप्शन बायर लॉस पण जास्त घेतो, ओके, आणि ऑप्शन सेलर लॉस कमी पण घेतो. पटकन एक्झिट होतो, कारण की त्याला माहिती माझं टार्गेट 2,500 महिन्याला आणि मी 10,000 रुपये लॉस घेतला तर मग मला पुढचे 4 महिने 2,500 प्रॉफिट दिला तर कव्हर होणार. ओके, ठीक आहे. तर ऑप्शन सेलर काय करतो, ऑप्शन सेलर आहे ना कॅल्क्युलेटिव्ह असतो. तर आता तुम्हाला सांगतो ऑप्शन सेलर काय करतो मार्केटमध्ये है ना. ऑप्शन सेलर आहे ना एक रेंज बनवतो. ठीक आहे. 25,000 टू 100. ऑप्शन सेलर काय करतो, ऑप्शन सेलर एकच माणूस असतो. ठीक आहे. म्हणजे जसं एक माणसाचं एक्झाम्पल, एक ऑप्शन सेलरचं एक्झाम्पल, तसं मी ऑप्शन सेलिंग करतो. ठीक आहे. मी काय करणार, 25,000चा पुट सेल करणार 100 रुपयाला आणि कॉल सेल करणार 100 रुपये. ठीक आहे. ऑप्शन सेलर काय करणार,
25,200चा कॉल पण सेल करणार आणि पुट पण सेल करणार. ठीक आहे. आणि प्रीमियम किती 100 रुपीज. म्हणजे यांचं एक्सपेक्टेशन 100चं 0 झालं पाहिजे. 100चं 0 म्हणजे त्याला टोटल 200 पॉईंटचा प्रॉफिट. हे टार्गेट आहे. म्हणजे यांचं कसं कॅल्क्युलेशन असतं की मार्केट याच्या खाली नाही गेलं पाहिजे आणि याच्या वर नाही गेलं पाहिजे, याच्यामध्येच फिरलं पाहिजे. ठीक आहे. असं यांचं एक्सपेक्टेशन आहे. जर असं झालं तर यांचा हा प्रीमियम पण 0 होणार, हा प्रीमियम पण 0 होणार, यांना फुल प्रॉफिट होणार. ठीक आहे. ओके. यांना काय होणार? फुल प्रॉफिट होणार. राईट. आता ह्या केसमध्ये ओके, ह्या केसमध्ये ऑप्शन बायर काय करू शकतो? है ना, आपण तर ऑप्शन बायर आहे. ओके. ऑप्शन बायर काय करू शकतो? ऑप्शन बायरला पहिलं हे पोझिशन कुठं आहे ते कॅल्क्युलेशन करावं लागतं. ह्या पोझिशन त्यांनी कुठं बनवलेलं आहे. ठीक आहे. त्या पोझिशन तुम्ही सपोर्ट अँड रेजिस्टन्स वरनं बघू शकता आणि ऑप्शन चेन वरनं करता की ह्या पोझिशन त्यांनी कुठं क्रिएट केलेलं आहे. ठीक आहे. ओके. तसंच मार्केट ह्या लेवलला येईल, हे काय करणार? 25,000चे ज्यांनी पुट सेल केलेत ते मार्केटला वर ढकलणार. वर कसे ढकलणार तुम्हाला काल सांगितलं, सॉरी मंडेच्या याला सांगितलं. जर याला वर ढकलायचं आहे ना, ते काय करणार? स्टॉक बाय करणार किंवा फ्युचर बाय. मार्केटला याच्या खालीच जाऊन देणार, कारण की यांची इथं समजा इथे 500 करोडची इन्व्हेस्टमेंट आहे आणि इथं 500 करोडची इन्व्हेस्टमेंट. हे लॉसमध्ये जाऊन देतील का? बिलकुल नाही जाऊन देणार. त्यांच्याकडे एक्स्ट्रा फंड पडून असतो. ते काय करणार? याच्यावर जाऊन याच्या खाली जाऊन देणार नाही आणि याच्यावर जाऊन देणार. मार्केट इथं आलं तर खाली ढकलला, इथं आलं तर वर ढकललं. ठीक आहे. तर ॲज ए ऑप्शन बायर मला सांगा, तुमच्याकडे कुठे ऑपॉर्च्युनिटी ऑप्शन बाय करायची? आता ह्या 2 लेवल तुम्हाला माहिती आहे ना. तर आता तुम्ही सांगा ॲज ए ऑप्शन बायर, ठीक आहे, ऑप्शन बायर तुम्ही कुठे बाय करू शकता ऑप्शन, किंवा कुठे बाय करू शकता कॉल, कुठे बाय करू शकता? कुठे बाय करू शकता पुट? येस. ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन झालं. ऍट सपोर्ट अँड रेजिस्टन्स. करेक्ट. ऍट सपोर्ट अँड रेजिस्टन्स. 25ला कॉल बाय, 25,000ला कॉल बाय करणार. करेक्ट है ना. करेक्ट. ओके. तर ह्या केसमध्ये ऑप्शन बायर कुठे ट्राय करू शकतो? जेव्हा मार्केट इथे येईल. ओके. जेव्हा इथे येईल, तुम्हाला माहिती आहे इथं यांची 500 करोडची इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे हे पॉइंट ऍज अ सपोर्ट ऍक्ट करणार. ओके. इथे एखादा हॅमर बनला. ओके. इथे एखादा असं डब्ल्यू पॅटर्न बनला. ओके. डब्ल्यू पॅटर्न म्हणजे असं असं बनला, इथे बिंदास बाय करायचं, स्टॉप लॉस इथे ठेवायचं. ठीक आहे. आता इथे तुम्ही काय बाय करणार? ह्या लेवलला जेव्हा इथे येणार ना, तुम्ही काय बाय करणार? इथे बाय करणार 25,000चा कॉल बाय करणार. ओके. या पॉइंटला. ठीक आहे. हे करू शकता. आयदर तुम्ही काय करू शकता? 25,000चा पुट सेल करू शकता. ठीक आहे. ओके. तर आता आपण बाईंगच बघूया. ठीक आहे. इथे 25,000चा कॉल बाय केला. त्याच्यानंतर इथे जेव्हा वर जाईल तुम्हाला 50, 60, 70 पॉईंट जेवढे भेटतील 1:2, तर तुमचा रिस्क 20 पॉईंटचे 40 पॉईंट भेटले, बिंदास स्टॉप लॉस ट्रेल करा, एक्झिट करा, काय करायचं भेटेल. ठीक आहे. हा गेला इथे. ठीक आहे. आता इथे माहिती याच्या वर नाही जाऊ शकत. राईट. तुम्ही काय करणार? ह्या लेवलला एखादा शूटिंग स्टार बनला, एखादा बेरिश कॅन्डल बनली, है ना, बिंदास इथे बाय करा. या लेवलला स्टॉप लॉस इथे ठेवा. काय बाय करणार? इथे तुम्ही करणार 25,200चा पुट बाय करणार. ठीक आहे. इथे स्टॉप लॉस खूप कमी ठेवायचा. स्टॉप लॉस खूप कमी ठेवायचा, 15-20 पॉईंट है ना. याच्यापेक्षा जास्त स्टॉप लॉस ठेवताय तुम्ही आणि तो हिट होतोय ना, म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे. सिम्पल आहे ना. 15 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवायचा. 15 पॉईंटचा स्टॉप लॉस हिट होत नाही जनरली, जर तुमचं कॅल्क्युलेशन बरोबर असेल. आणि टार्गेट तुम्ही 30, 35, 40 है ना, 1:2, म्हणजे 15 पॉईंटचं रिस्क आहे तर 30 पॉईंटचं मिनिमम टार्गेट घ्यायचं. है ना. वेट करायला शिकायचं. ओके. पहिलं काय करा, तुम्ही सिंगल लॉट नाही करा, एक लॉट नाही करा, वेट करायला शिकायचं. 15 पॉईंटचं स्टॉप लॉस आहे, ठीक आहे, तुमचे
200-300 रुपये लॉस होईल है ना. पण टार्गेट घ्यायचं तुमचे 600, 700, 800, 900 रुपये तसं टार्गेट घेतलं है ना. एका लॉटमध्ये तुम्ही थोडंसं 1:2 घ्यायला शिका, वेट करायचं राईट. आता ऑप्शन बाय मला सांगा, याच्यामध्ये प्राइस फिरतीये तर तुम्ही ऑप्शन बाय करणार आहे का, है ना. सिंपलशी गोष्ट आहे. जर मार्केट आता इथे आलंय आणि इथे फिरतंय, नाही तुम्हाला ऑप्शन बाय करायचं आहे, नाही तुम्हाला कॉल बाय करायचा आहे, नाही पुट बाय करायचं. इझी, एकदम इझी आहे. ओव्हर ट्रेडिंग होणारच नाही है ना. तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये फिरणार आहे. मार्केट नाही वर चाललंय नाही खाली चाललंय. इथून वर गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही. वर गेल्यानंतर मी इथे सेल करणार म्हणजे पुट बाय करणार. ठीक आहे. याच्या जर मध्ये फिरत असेल ना, बिलकुल काहीच करायचं नाही. ठीक आहे. याच्या जर मध्ये फिरत असेल बिलकुल काहीच करायचं नाही. याच्यामुळे तुमचं जे ओव्हर ट्रेडिंग आहे ते एकदम कमी होणार आहे राईट. अजून एक गोष्ट काय, ओव्हर ट्रेडिंग कसं आहे, दिवसात ना 2 ट्रेड है ना. डिसिप्लिन म्हणा. हे बघा, ओव्हर ट्रेडिंग होतं ना तर तुम्ही डिसिप्लिन आहे फर्स्ट थिंग है ना. दिवसातून 2 ट्रेड घ्या है ना. 1000चं रिस्क, 2 ट्रेड मध्ये 500 पॉईंटचं रिस्क असं कन्सिडर करून चला. तुमचं कॅपिटल आहे त्या हिशोबाने है ना. 1% किंवा 2% पेक्षा जास्त रिस्क नाही घेतलं पाहिजे एका दिवसाला. तुमच्याकडे जर 10 लाख आहे, 20 लाख आहे, किती असू दे, पण मॅक्सिमम 2% रिस्क आहे पर डे. ठीक आहे. याच्यापेक्षा जास्त रिस्क घेतलंच नाही पाहिजे. त्याच्यामुळे काय करा, तुम्ही एवढी क्वांटिटी बाय करा की माझं रिस्क आहे ना टोटल कॅपिटलचं 1 to 2% झालं पाहिजे है ना. दिवसाला 2 ट्रेड बाय, 2 ट्रेड करा. ओके. तर हे पर्सनल डिसिप्लिन आहे ना, तुम्हालाच करावं लागेल. ओव्हर ट्रेडिंग नाही करायचं. ठीक आहे. ओके. और बेटर काय आहे, बेटर भरपूर सारे आता हे सॉफ्टवेअर आहेत, ब्रोकर आहेत, तिथे ना एक स्विच किल बटन असतं है ना. स्विच किलचं बटन असतं. ओके. तुमचे 2 ट्रेड झाले, ते स्विच किलचं बटन दाबून ठेवा. ते बटन दाबलं ना तर दिवसभर तुम्हाला कुठलेच ऑर्डर टाकून देत नाही. डायरेक्ट 12 तासांनी ऑर्डर टाकू शकतो. ठीक आहे. भरपूर ट्रेडर मध्ये आता हे स्विच किलचं बटन आलंय ओव्हर ट्रेडिंग थांबवण्यासाठी. ओके. स्टार्टिंगच्या दिवसामध्ये हे वापरा है ना. तुम्हाला स्वतःला डिसिप्लिन व्हायला पाहिजे राईट. आता ह्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं, जेव्हा पण ऑप्शन सेलर पोझिशन बनवतो ना तेव्हा तो अशी एक पोझिशन रेंज बनवतो. ठीक आहे. म्हणून तुम्हाला मार्केटमध्ये कधी पण अशीच रेंज दिसणार. मार्केट याच्यावर नाही जाणार, याच्या खाली नाही जाणार, भरपूर दिवस इथंच फिरणार. याला ब्रेक केलं. ओके. आता समजा, आता मला एक गोष्ट सांगा. ठीक आहे. मार्केट आलं, खाली आलं, सॉरी खाली आलं. ठीक आहे. याला ब्रेक केलं खाली, तर कोण आपली पोझिशन एक्झिट करणार आहे सांगा. जर ही लेवल ब्रेक केली तर कुणाला लॉस व्हायला लागणार. तिला पटकन मध्ये कुणाला लॉस होणार. कुठल्या किती मिनिटं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. करेक्ट है ना. ज्यांनी पुट सेल केलं त्याला लॉस होणार. करेक्ट है ना. कॉल बायरला पण लॉस होणार, पण मोठा लॉस कोणाला, पुट सेलरला लॉस. आता पुट सेलरने किती करोडची बाईंग केली, 500 करोडची. 500 करोडचे ऑप्शन सेल केलेत पुट. मला सांगा, जो पुट सेलर आहे, सेलर जर आपली पोझिशन काढतोय है ना, सेलर जर आपली पोझिशन काढतोय, त्याला काय करावं लागणार, त्याला बाय करावं लागणार. ठीक आहे. आता यांनी काय केलंय, पुट सेल केलाय ना, पुट सेल केलाय, त्याला पोझिशन एक्झिट करायची तर म्हणजे काय करावं लागणार, बाय करावं लागणार. काय बाय करावं लागणार, 25,000चा पुट बाय करावं लागणार आहे. करेक्ट. आता समजा मी काय करतो, मी 25,000चा कॉल बाय केलाय, मला एक्झिट करायचं तर मी काय करतो, 25,000चा कॉल सेल करणार, बरोबर ना. तसं जे ऑप्शन सेलर असतं, 25,000चा पुट ज्यांनी सेल केलाय त्याला त्याची पोझिशन स्क्वेअर ऑफ करायची, एक्झिट करायची, तर तो काय करणार, 25,000चा पुट बाय करणार. किती करोडची बाईंग करणार, 500 करोडची. मग तुम्हाला कशा जोर झटका दिसतोय. जसंच लेवल ब्रेक होते ना, तुम्हाला एक मोठा झटका दिसणार. मार्केट खूप फास्ट पडणार, 150-200 पॉईंट नॉनस्टॉप पडत जाणार. ठीक आहे. 150-200 पॉईंट नॉनस्टॉप पडत जाणार. ओके. क्लिअर आहे. चार्टवर दाखवा. ठीक आहे. चार्टवर दाखवतो ना मी, चार्टवर दाखवतो.
ठीक आहे, यस क्लिअर आहे, क्लिअर आहे, क्लिअर आहे. ठीक आहे, ओके. आता मार्केटमध्ये आता निफ्टीच्या चार्टवर आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, ओके. आता मला सांगा कुठे कुठे आहे ना मोठी पोझिशन एक्झिट झालेली कुठे दिसते तुम्हाला? कॅन्डल वरनं कळत असेल तुम्हाला कुठे मोठी पोझिशन एक्झिट झाली. पुंडा 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 18 जुलैला, करेक्ट. 18 जुलैला 25,120च्या आसपास. करेक्ट, करेक्ट आहे ना. ही जी कॅन्डल दिसते का ही मोठी कॅन्डल जेव्हा ब्रेक केली या सपोर्टला तेव्हा इथे जे पुट सेलर होते है ना 25,100 स्ट्राईक प्राइस आहे, त्यांनी सगळ्यांनी पोझिशन काढायला स्टार्ट केली. आता त्यांनी पोझिशन काढायला स्टार्ट केली, मार्केट बघा किती पडले है ना. नॉन स्टॉप किती पॉईंट पडलं? 219 पॉईंट. इथून आपण मोजू 184 पॉईंट पडले. ओके, 184 पॉईंटचा फॉल झाला. ठीक आहे, 184 पॉईंटचा फॉल आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही ऑप्शन जरी बाय केला ना 50 पॉईंट्स मध्ये तुम्हाला टार्गेट भेटून जाईल, तुमच्या पैसा डबल होतो. राईट. तर काय केलं आपण एक ऑपॉर्च्युनिटीसाठी वेट केलं. तसंच मला दिसलं की हा इथे ब्रेक झालाय, मी बिंदास बुट बाय करू शकतो. ठीक आहे, ओके. इथून रिव्हर्स झाला बघा, इथे अजून एक कंडिशन असते, इथे खाली येऊन परत रिव्हर्स होईल. ओके, त्या केसमध्ये स्टॉप लॉस हिट होईल माझा. किती पॉईंटचा स्टॉप लॉस आहे? 15 पॉईंटचा स्टॉप. ठीक आहे, तेव्हा ऍक्सेप्ट करायचं, फुल नाही करून ठेवा. राईट. आता बघा परत खाली गेला, इथे आला, परत खाली गेला, परत इथे आला, परत आता काय केलं? आता याने ब्रेक केला, दिसतंय सपोर्ट ब्रेक केला इथे बघा, दिसतं त्या मोठ्या मोठ्या 3-4 कॅन्डल दिसतात इथे. ओके, ठीक आहे. आता सेम सिनारिओ आधी पण दाखवतो तुम्हाला, सेम सिनारिओ आधी पण दाखवतो. मार्केटमध्ये ही रेंज बनलेली 4-5 दिवसापासून इथं रेजिस्टन्स बनलेला आहे. सपोर्ट कुठे बनलेला होता? इथे सपोर्ट होता, दिसतोय. ओके, सपोर्ट रेजिस्टन्स दिसतंय. इथे ब्रेक केला. ओके, ब्रेक केल्यानंतर बघा किती पॉईंट खाली गेला. टोटल बघितलं तर 300 पॉईंट गेला है ना. मी टोटल नाही पकडा, मी कधी पण लक्षात ठेवा है ना, तुम्ही पूर्ण मुवमेंट नाही पकडू शकत. 1000 पॉईंट पडलं तुम्ही विचार करता की मी 1000 पॉईंट पकडला, तसं नाही. सफिशियंट आपल्याला किती? आपल्याला 30-40 पॉईंट भेटले पाहिजे. आपले रिस्क जर 15 पॉईंटचे 40 पॉईंट भेटले, स्टॉप लॉस ट्रेल करत चला, जेवढे जास्त भेटले ते तुमचं बेनिफिट. ठीक आहे, ओके. आता हे पडणार कुठपर्यंत? नेक्स्ट सपोर्ट पर्यंत. आपल्याला सपोर्ट माहिती कुठपर्यंत जाऊ शकते, इथपर्यंत जाऊ शकते. ओके, तिथपर्यंत जर तुम्ही वेट करा, पेशन्स असलं तर वेट करा, अदरवाईज 50-60 पॉईंट्स भेटले तर मोर दॅन इनफ. ठीक आहे. तर ऑप्शन जो सेलर असतो ना तो एक रेंज बनवून ठेवतो. मी लक्षात पाठवलं ठेवा, ऑप्शन सेलर काय करतो? रेंज बनवतो. पाळण्यातलं बाळ आहे ते. येस, मला सांगता हा येईल. मेसेज आहे ना, दिनकर शिंदे जी शिंदे गाडी बिडी घेऊन जातो तो. हे सगळं पत्ता बित्ता प्रोग्राम सगळं आहे. आई, 15 मिनिट्स 5 मिनिट्सच्या चार्टवर बघा ना. ना मी सॉरी हा 15 मिनिट्सच्या चार्टवर नेलं होतं, 5 मिनिट्सच्या चार्टवर बघायचं. ओके, बरं झालं सांगितलं ना. माझी ते जुनी सेटिंग आहे ना त्याच्यामुळे तो 15 मिनिट्सवर डायरेक्ट गेला. ओके, 5 मिनिट्सच्या कॅन्डलवर तुम्ही बघा. ओके, काय नाही करत इकडे ठीक आहे. बसमध्ये बसायचं. तर जेव्हा पण तुम्ही बघताल ना सपोर्ट रेजिस्टन्स हे मार्केटमध्ये क्लिअर म्हणजे बनलेलं असतं. आता त्याच्या बेसिसवरच मी तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी, इथे एक डब्बा बनणार आणि इथे एक सपोर्ट बनणार, इथे एक रेजिस्टन्स बनणार. ठीक आहे, ओके. आता सगळं मी डिलीट करतो. ओके, ठीक आहे. ओके, आता मला निफ्टीमध्ये सांगा रेजिस्टन्स कुठे दिसतो तुम्हाला? थोडंसं टाइम फ्रेम घेतो ना, दिसत नाही. आता कुठे दिसतोय तुम्हाला रेजिस्टन्स आणि कुठं सपोर्ट दिसतो? निफ्टीमध्ये चार्टमध्ये बघा कुठं पोझिशन असेल लोकांची, ऑप्शन सेलरची कुठं सगळ्यात जास्त पोझिशन असेल सांगा. आता बघून सांगू शकता तुम्ही. भोकवा ते बघितले वगैरे काय. तुम्ही अरे जे हात आहे, खाण्याचं पैसे आहे. तिथे मसाल्यात टाकले तुम्ही, हा? मसाल्यामध्ये टाकलेलं. राहू दे त्या पुसायला लागेल. सिस्टम मध्ये स्टॉप लॉस लावला हिट होतो ना, एक्झिट करायचं, काही प्रॉब्लेम नाही, परत एंटर करा है ना. असं नाही तुम्ही विचार करणं की
स्टॉप लॉस एवढा 30 पॉईंटचा स्टॉप लॉस घेणारे आला का मग मी एक्झिट, असं कधी नाही होत. सिस्टम मध्ये स्टॉप लॉस लावा, स्टॉप लॉस लावायला शिक, है ना. 15 पॉईंट जाऊ दे, काही प्रॉब्लेम नाही, है ना. तुम्ही डिसिप्लिन होणार, हळूहळू तुम्ही डिसिप्लिन होणार. येस, करेक्ट, है ना. इथे मला एक रेजिस्टन्स दिसतोय या लेवलला, है ना. आता मार्केट त्याच लेवलला आहे. ओके, मार्केट काय त्याच लेवलला. ओके, आणि सपोर्ट मला कुठे दिसतोय, सपोर्ट इथे दिसतोय, है ना. रिसेंट सपोर्ट, आता उद्यासाठी हा सपोर्ट दिसतो मला. ठीक आहे. ओके, तर मार्केट जर याच्यामध्ये फिरलं, ओके, तर म्हणजे काय होणार, ऑप्शन बाईंगची काहीच ऑपॉर्च्युनिटी नाही तुम्हाला, राईट. ऑप्शन बाईंगची काहीच ऑपॉर्च्युनिटी नाही भेटत. ओके, आयदर याला क्रॉस केलं पाहिजे, मोठ्या कॅन्डलनी क्रॉस केलं पाहिजे, और अदरवाइज इथे टाइम स्पेंड केला पाहिजे खाली येऊन. ओके, आणि एक्सपायरीच्या दिवशी ट्रेडच करायचं नाही. मी लास्ट टाइम पण सांगितलं, एक्सपायरीच्या दिवशी बिलकुल ट्रेड करायचं नाही. एक्सपायरी होऊ द्या, त्याच्यानंतर पुढच्या दिवशी तुम्हाला आहे ना हे सपोर्ट अँड रेजिस्टन्सच्या बेसिसवर चांगले ट्रेड भेटणार. ठीक आहे. ओके, तर या सपोर्ट अँड रेजिस्टन्सच्या बेसिसवर तुम्ही ट्रेडिंग नका करू, हे फक्त तुम्हाला शिकवण्यासाठी. ओके, इथे सगळ्यात जास्त पोझिशन आहेत. ओके, रेड इथे आहे, तिथे म्हणजे सगळ्यात जास्त कॉल सेलर असणार त्या लेवलला, आणि ह्या लेवलला सगळ्यात जास्त पुट सेलर असणार. कुठे, ह्या लेवलला 25,100च्या 25,000च्या आसपास, है ना. आणि इथे 25,250. ठीक आहे, या लेवलच्या वर गेले ना तर तुम्हाला ऑप्शन सेलर दिसेल. ठीक आहे, क्लिअर आहे. ठीक आहे. मार्केटचा ट्रेंड कसा ओळखायचा, हायर हाय बनवत झालं तर अप ट्रेंडला असतं. खालून एक ट्रेंड लाईन बिलकुल नका फॉलो करू, म्हणून ना ट्रेंड लाईन वर्क नाही करत. ट्रेंड लाईन इज अ सेकंडरी रेफरन्स. 15 मिनिट्सच्या कॅन्डलवर नाही, 5 मिनिट्सच्या कॅन्डलवरच काढायचंय. पण आता इथे कसं आहे ना, 15 मिनिट्स मध्ये तुम्हाला दिसणार नाहीये, मोठा चार्ट आहे ना, असं दिसेल म्हणून मी काढले. 5 मिनिट्स वरच काढायचं, और आयदर 1 hour वर काढा, है ना. पण ट्रेडिंग करताना 5 मिनिट्स वरच करायचं. ठीक आहे, ट्रेडिंग करताना तुम्हाला 5 मिनिट्स वरच करायचं. ओके, चार्ट ड्रॉ करताना आहे ना, हे बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जी ट्रेंड लाईन आहे ना, ट्रेंड लाईन इज अ सेकंडरी रेफरन्स, है ना. ट्रेंड लाईन आहे ना, जे काम करायचे त्याची प्रोबॅबिलिटी खूप कमी आहे. ओके, हॉरिझॉन्टल जे सपोर्ट अँड रेजिस्टन्स असतात ना, त्यांची प्रोबॅबिलिटी जास्त असते, बिकॉज तिथं लोक पोझिशन क्रिएट करतात आणि तिथे एक स्पेसिफिक स्टॉप लॉस असतो. ठीक आहे, ट्रेंड लाईन का नाही काम करत ते पण सांगतो तुम्हाला. ट्रेंड लाईन मध्ये काय असतं, हे बघा, असं समजा अशी ट्रेंड लाईन आहे. ठीक आहे, आता इथे ट्रेंड लाईन आहे. ट्रेंड लाईनच्या बेसिसवर आता समजा कोणी इथं बाय केलाय, है ना, कोणाचा स्टॉप लॉस इथे असणार, कोणाचा स्टॉप लॉस थोडा खाली असणार, है ना. ट्रेंड लाईन वर बाय केलं ना तर एक्झॅक्ट पॉईंट नाही आहेत माझ्याकडे, डायनामिक पॉईंट येतात स्टॉप लॉसचे, है ना. स्टॉप लॉस आहे ना वेगवेगळे असू शकतात, पण जर हॉरिझॉन्टल पॉईंट असले ना तर इथे स्टॉप लॉसची एक रेंज माहिती असते मला फिक्स, एवढ्याच मध्ये स्टॉप लॉस असणार, है ना, या झोन मध्येच असणार, याच्या खाली नसणार. पण ट्रेंड लाईन मध्ये तसं नसतं. दुसरी गोष्ट काय की ट्रेंड लाईन समजा ब्रेक झाली, तुम्ही इथे एंटर केलं, ओके, तुम्ही बघलं की हा इथून ट्रेंड लाईन झाली, आता इथून चांगला मला ट्रेड, तुम्ही सेल करणार, है ना, आणि इथे जाऊन ते सपोर्ट घेऊन परत वजा, है ना. हे स्विंग मध्ये बाहेर असतात, तिथे इथून ते सपोर्ट घेणारच. ओके, ट्रेंड लाईन तेव्हाच वर्क करते जेव्हा तुमचा सपोर्ट खूप लांब असेल किंवा रेजिस्टन्स खूप लांब असेल. ट्रेंड लाईन वर्क करायचे पण एक क्रायटेरिया. आता जसं बनवून दाखवतो तुम्हाला ट्रेंड लाईनचा क्रायटेरिया. ठीक आहे, ओके. आता समजा इथे ट्रेंड लाईन ब्रेक झाली, ओके, तर याचे पडण्याचे चान्सेस कुठपर्यंत, इथपर्यंत येणार तो, कारण की हा सपोर्ट आहे. ठीक आहे, जर तुम्ही इथं सेल केलं आणि स्टॉप लॉस इथे ठेवलाय तर तुम्हाला इथे 1:2 प्रॉफिट भेटू शकतो, है ना. जेव्हा तुमचा नियरेस्ट सपोर्ट लांब असेल, ट्रेंड लाईन, है ना, ट्रेंड लाईन ब्रेक केल्यानंतर नियरेस्ट सपोर्ट लांब असेल तर तुम्ही तिथे एक पोझिशन क्रिएट करू शकता.
ठीक आहे. तर ट्रेंड लाईन आहे ना हे सेकंडरी रेफरन्स पॉईंट आहे ना, त्याच्या बेसिसवर तुम्ही जर ट्रेडिंग केलं ना तर तुम्हाला थोडं म्हणजे तुम्हाला कळेलच है ना. ऑप्शन चेन वरून सेलर पोझिशन सांगणार आहे सर ना उद्या नेक्स्ट सेशन मध्ये सांगणार. ऑप्शन चेन वरनं कसं पोझिशन, ऑप्शन चेन वरनं कुठं सेलर आहेत त्यांची पोझिशन कशी ओळखायची, कुठं सपोर्ट आहे आणि कुठं हे आहे. वन डे आहे बघा कसं करायचं. ठीक आहे. निफ्टीमध्ये बघा तुम्हाला जर आहे ना 5 मिनिटं 15 मिनिटं नसेल जमत तर 1 आवर मध्ये तुम्ही काय करा, सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करा आणि त्या हिशोबाने 5 मिनिटावर तुम्ही जाऊन ट्रेडिंग करायची. ठीक आहे. असं हे सपोर्ट रेजिस्टन्स आहे ना, हे टाइम फ्रेम बदलला का सपोर्ट रेजिस्टन्स चेंज होतात तसं नाही. 1 आवर मध्ये पण तिथंच आहे, टाइम 5 मिनिट्स मध्ये पण तिथंच. ठीक आहे. क्लिअर आहे. क्लिअर आहे. भरपूर आहे स्ट्रॅटेजी ना. मंडेला सेशन असेल माझं नेक्स्ट. येस क्लिअर आहे. हे बघा स्ट्रॅटेजी आहे ना भरपूर असतात. आता तुम्ही बघता ना भरपूर ट्रेडर आहे ना, प्रत्येक ट्रेडर वेगळी स्ट्रॅटेजी. कोणी 5 मिनिट्स वापरतं, कोणी 10 मिनिट्स वापरतं, कोणी 9 EMA, कोणी 20 EMA, कोणी क्रॉस ओव्हर वापरतं, कोणी बॉलिंजर बँड वापरतं, कोणी सपोर्ट अँड रेजिस्टन्स वापरतं, कोणी व्हॉल्यूम वापरतं है ना. म्हणजे सगळ्या ट्रेडरची आहे ना वेगळी स्ट्रॅटेजी असते है ना. फक्त कॉमन गोष्ट काय आहे त्यांच्यामध्ये की तो ट्रेडर आहे ना त्याच स्ट्रॅटेजीवर भरपूर वर्षांपासून काम करत असतो, म्हणून तो त्याच स्ट्रॅटेजीवर प्रॉफिटेबल असतो. ठीक आहे. स्ट्रॅटेजी तुमची कुठलीही असू दे, पिवोट असू दे, कुठली बॉलिंजर असू दे, कुठली असू दे. ठीक आहे. कुठलीही असू दे नाही, फक्त त्याच्यावर ना तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष त्याच्यावर काम केलं ना ती स्ट्रॅटेजी परफेक्ट होणार. का परफेक्ट होणार? कारण की पहिल्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये इश्यूज दिसणार की त्याच्यामध्ये आपण रिफाईन करू शकतो. ओके, रिफाईन करणार तुम्ही थोडं है ना. नेक्स्ट 2-3 महिन्यामध्ये तुम्ही अजून थोडं रिफाईन करणार. 1 वर्षानंतर ती एकदम फुल फ्लेज तुमची प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी होती. तुम्हाला माहिती होणार की या स्ट्रॅटेजीमध्ये असं झालं का असं करायचं म्हणून, आणि मग तुम्हाला ते म्हणजे डेली तुम्हाला तिथे रिटर्न भेटणार. ओके. तो गाडी का म्हणून घेऊन गेला? सपोर्ट अँड रेजिस्टन्सच्या बेसिसवर सगळं तुम्ही करू शकता. ओके. अनालिसिस मी सांगणारच आहे सर. ठीक आहे. इकडे दे. ठीक आहे. तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करणार ना तेवढं तुम्हाला चांगलं आहे ना. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करत राहणार ना तेवढं तुम्हाला चांगलं गोळी आहे. पाहिजे, गोळी घेऊन ये लवकर. हा लगेच पाहिजे. ठीक आहे. स्टॉक्स मध्ये पण सेम गोष्ट चालते. स्टॉक्स मध्ये पण ऑप्शन सेलर ऑप्शन बायर असतात. ओके. नाही लावायचं गाडीला हात, मग तुझं लायसन्स संपलेलं आहे, सांगितलं मी तुला. ठीक आहे. स्टॉक्स मध्ये पण दाखवतो तुम्हाला. तुला फीचं स्ट्रक्चर दाखवायला मला लाज नाही वाटत. फीचं स्ट्रक्चर दाखवायला लाज नाही वाटत तुला. ठीक आहे. आता हा स्टॉक आहे बघा, मारुती सुझुकी इंडिया. मला सांगा इथे आहे ना, इथे बघा इथून मार्केट कंटिन्यू वर चाललंय दिसतं. ही एक लेवल तुम्हाला एक गोळी घेऊन ताबडतोब हा घरी पॉईंट ये. दिसत असेल बघा. गोळी घेऊन KFC मधून जा. दिसतं. आणि जा. आणि हा पॉईंट दिसतो. ह्या पॉईंट वरनं कंटिन्यू मार्केट ना इथे खाली येतच चिकन नाही, मोठं. वर जातंय कंटिन्यू, वर जातंय कंटिन्यू वर. म्हणजे इथे कोण बसलेलं आहे? ते म्हणून आम्ही चिकन पार्टी करतोय ना. इथे कोण बसलेलं आहे? खाल्लं नाही एवढ्या मम्मीने छान बिर्याणी केली. हॉटेलमध्ये पण मिळणार नाही पुलाव, मग चिकन पुलाव. मंडेला सेशन असणार आहे मंडेला. अरे बायर नाही रे, बायर नाही, सपोर्ट आहे. करेक्ट. कोण बसलेलं आहे? कोणी पोझिशन तिथे क्रिएट केलेली आहे? मम्मीची आठवण येते. बिग प्लेअरने. बिग प्लेअरने काय केलंय? मम्मी माझी किती छान बिर्याणी बनवते. आम्हाला तरी वेगळं आहे. ऑपरेटर नाही है ना. तेच खायचं. बिग प्लेअर करेक्ट है ना. डाकू लोक. ठीक आहे. अमाऊंट ऍड केली. ऑप्शन सेलर करेक्ट. कोण ऑप्शन सेलर? कॉल आहे का पुट आहे तसं सांगा ना, स्पेसिफिक सांगा. करेक्ट. पुट सेलरने पोझिशन क्रिएट केली. पुट सेलर त्याच्या खाली जाऊन देत नाही, कारण की पुट सेलरला माहिती याच्या खाली गेलं तर मला लॉस होणार आहे. या पोझिशनच्या खाली कोण जाऊनच देत नाही आणि वर ह्या लेवलच्या वर जाऊन देत नाही. ठीक आहे.
ओके, या लेवलच्या वर जाऊन देत नाही आणि या लेवलच्या खाली जाऊन देत नाही. ठीक आहे, म्हणजे इथे पुट सेलर आहे आणि ह्या पॉइंटला कॉल सेलर बसलेला आहे. ठीक आहे, ओके. महिन्याच्या स्टार्टिंगला तुम्हाला सांगतो हे असं बसलेलं. त्याला काय सांग बिल घेऊन. आता हे तुम्हाला कुठून कळतं? हे ऑप्शन चेन वर नका, ऑप्शन चेन मध्ये पण दाखवतो कसं बघता येईल. है ना, मारुतीचा स्टॉक हे आपण नेक्स्ट सेशन मध्ये शिकणार आहे. जस्ट एक तुम्हाला डेमो दाखवतो मारुतीचा स्टॉक. ठीक आहे, 31 जुलैची एक्सपायरी. ओके, बघा आता सगळ्यात जास्त पोझिशन कुठे दिसते तुम्हाला? दिसते 12,500 ला. दिसते 12,500 ची लेवल आहे, 12,400 ची लेवल दिसते. 12,400 ची लेवल सगळ्यात जास्त पोझिशन. या दोन लेवल दिसतात का? याच्या खाली जाऊन देत नाही आणि वर कुठे जाऊन देत नाही बघा. दिसते 12,800 ची लेवल. 12,800 ची लेवल किती आहे? 12,000 क्वांटिटी. भरलेली 3 पॉकेट आहे. ओके, 12,194. ठीक आहे, तर हे मी तुम्हाला समजावणार आहे की कुठल्या पॉईंट बघायचे, कुठे इम्पॉर्टंट पॉईंट्स असतात. है ना, हेच मी का बघितलं पर्टिक्युलर आणि इथे हेच का बघितलं पर्टिक्युलर. ओके, ठीक आहे, मी सांगणार आहे तुम्हाला कसं हे कसं बघायचं, स्टॉक्स मध्ये पण कसं बघायचं, निफ्टी बँक निफ्टी मध्ये पण कसं बघायचं. ओके, प्रत्येक याच्यात सांगणार आहे तुम्हाला. ओके, BLचं एक एक्झाम्पल. ओके, बघा कुठे सगळ्यात जास्त 2,000 कितीला आहे? 400 ला. 400 ला सगळ्यात जास्त पुट सेलर आहेत. ठीक आहे, 400 ला बघायचं 2,000 क्वांटिटी नुसते 2,000 लॉट आहेत. ओके, आणि वर कुठे 420 ला आहे सगळ्यात जास्त. Okay. ठीक आहे, म्हणजे 400च्या खाली जात नाही. बघा दिसलं का तुम्हाला? 2 दिवसापासून तो 400 पर्यंत जाते, परत वर येतो, परत खाली आला, परत आज पण वर आला. दिसतं 400च्या वर येऊन क्लोजिंग करतो. म्हणजे महिन्याच्या एंड पर्यंत तो 400च्या खाली जाऊन देणार नाही आणि जर गेला तर मग खूप फास्ट पडेल. ठीक आहे, याच्यामध्ये पण सेम गोष्ट करू शकतो. स्टॉक मध्ये पण तुम्ही मी जी ही स्ट्रॅटेजी शिकवली ना तुम्हाला, ही वाली है ना, जसंच जिथे पुट सेलर आहे तिथे आलं तुम्ही बिंदास बाय करा. स्टॉक मध्ये बाय करू शकता. तिथे तुम्हाला स्टॉकचा ऑप्शन बाय करायचा, स्टॉकचा फ्युचर बाय करायचा, बिंदास बाय करा. छोटा स्टॉप लॉस लावायचा. ओके, ठीक आहे, मी याच्या डिटेल मध्ये सांगणार आहे तुम्हाला नेक्स्ट सिस्टम मध्ये स्टॉप लॉस लावायचा. येस, ओवायचा रेफरन्स घ्यायला पाहिजे है ना. नेक्स्ट ॲनालिसिस प्रॉपर सांगा म्हणजे पैसा वसूल आहे. सर आहे ना, मी तुम्हाला तेच सांगतो ना, तुम्ही शिकण्यावर फोकस करा ना. लाईव्ह ट्रेडिंग त्या गोष्टीवर नका जास्त फोकस करा. तुम्ही आहे ना पहिलं आहे ना बेसिक काय असतं ते लर्न करा ना. बेसिक जर तुम्हाला कळाले ना मग तुम्ही इथं कंटिन्यू प्रॉफिट करू शकता. एक स्ट्रॅटेजी, कुठली पण एक स्ट्रॅटेजी फॉलो करा. ओके, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक स्टुडंट आहे माझा, तो काय करतो ना, तो काहीच करत नाही म्हणजे ना, ऑप्शन सेलिंग ऑप्शन बाईंग हे काहीच करत आहे ना. दोन स्टुडंटच्या बद्दल सांगतो. एक स्टुडंट काय करतो ना, त्याची काय स्ट्रॅटेजी माहिती आहे, तो फक्त IPO मध्ये इन्व्हेस्ट करतो. ठीक आहे, टोटल 12-13 अकाउंट आहेत घरच्यांचे सगळ्यांचे बनवून ठेवलेले आणि तो त्याच्यामध्ये मॅक्सिमम अमाऊंट लावतो. त्याच्याकडे 10-15 लाख रुपये. ते प्रत्येक अकाउंट मधनं एक IPO, सगळ्यात बेस्ट IPO चूज करतो, त्याचं पूर्ण अनालिसिस करतो, पूर्ण डिटेल अनालिसिस करतो, कुठल्यामध्ये चांगलं रिटर्न भेटतात. ते 12-13 अकाउंट वरनं पैसे लावतो. हा, आणि त्याच्यानंतर बघा त्यांनी आहे ना 80 to 90% रिटर्न बनवलं. ओके, बघा याच्यामध्ये म्हणजे तुम्ही विचार करा की जे अनालिसिस आहे, फंडामेंटल अनालिसिस असेल आणि टेक्निकल अनालिसिस आहे, त्याच्या बेसिसवर त्यांनी IPO मध्ये प्रॉफिट करत. ओके, तुम्ही खूप मस्त शिकवता. रोज नाही, मी 3 दिवस घेणार आहे सर. ओके, ठीक आहे. आणि दुसरा एक ट्रेडर आहे, तो काय करतो, तो फक्त हॅमरवर बाईंग करतो. फक्त हॅमर बघतो निफ्टी मध्ये सपोर्टच्या जवळ हॅमर बनला, बिंदास बाय करतो. ओके, तो काय करतो, एका संघ आहे ना टोटल 6 चार्ट ओपन असतात. HDFC बँक, रिलायन्स, ICICI बँक, ॲक्सिस बँक, SBI. ओके, आणि LNT का HDFC हिंदुस्थानी, हे 6 चार्ट त्याचे कंटिन्यू ओपन असतात.
ओके, सगळ्यांचे सपोर्ट ड्रॉ केलेले असतात. निफ्टीमध्ये सपोर्टच्या जवळ हॅमर बनला आणि बाकी 6 चार्ट मध्ये पण बघत असतो. 6 चार्ट मध्ये बुलिश पॅटर्न दिसला, बिंदास बाय करा, स्टॉप लॉस हॅमरच्या खाली, छोटा स्टॉप लॉस, 7-8 हजाराचा स्टॉप लॉस आहे. टार्गेट 30, 40, 50 हजार रुपये घेतो. ओके, ठीक आहे. तसंही करू शकता तुम्ही, स्वतःची एखादी स्ट्रॅटेजी डेव्हलप करू शकता. तुम्हाला ना मी हे स्टॉकचे सांगणार आहे ना, स्टॉकमध्ये तुम्ही कसं करू शकता. इक्विटीमध्ये ना एकदम बेस्ट सांगू शकतो मी तुम्हाला, आहे ना. महिन्याच्या स्टार्टिंगला तुम्हाला कसे पूर्ण OI बघायचं आहे, OI बघून त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण लेवल ड्रॉ करून द्यायची, कुठं पुट सेलर मॅक्सिमम आहे, कुठं कॉल सेलर मॅक्सिमम. ओके, पुट सेलरच्या लेवलला आला, बिंदास इक्विटी बाय करा आणि खालच्या म्हणजे इक्विटी बायच करायची म्हटलं तुम्हाला पुट सेलरचेच पोझिशन बघायचं, तिथपर्यंत आला बिंदास बाय करायचं. स्टॉप लॉस लावायचा 5 रुपये 6 रुपयाचा स्टॉप लॉस. इक्विटीमध्ये पण खूप चांगलं रिटर्न बनवू शकतो. ठीक आहे, सांगणार मी तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये सगळं आहे ना डिटेल मध्ये. येस, हेजिंग पण सांगणार. हेजिंग काल सांगितली ना मी एकदा कालचं लेक्चर बघून घ्या ना. हेजिंग बाईंग मध्ये ना, तुम्ही कधी पण ऑप्शन बाय करताना त्याला हेज नाही करू शकत, है ना. ओके, ऑप्शन बाईंगला हेज का नाही करू शकत तुम्ही, सांगा बरं. तुम्ही सांगू शकतो. जर तुम्ही एखादा ऑप्शन बाय केला, कॉल बाय केला किंवा पुट बाय केला, त्याला हेज करणार का तुम्ही, करू शकता का. काय त्याचे म्हणजे रिस्क आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला प्रॉपर फॉलो केला तर प्रो बनणार. येस, नक्की बनणार ना, प्रो बनणार सर, है ना. है ना. मला सांगा, ऑप्शन बाय जर तुम्ही केलाय त्याला तुम्हाला हेज करायचं, असं करू शकता का. है ना, लॉस तुम्हाला दोन्हीकडे लॉस होणार. ओके, एक वाढला तर एक कमी होणार, बरोबर आहे. एक वाढला का एक कमी होणार. ऑप्शन बाईंगला ऑप्शन बाईंगने हेज केलं ना तर काही फायदा नाही त्याच्यामध्ये. जर मार्केट साइडवेज गेलं ना दोन्ही झिरो होणार. ओके, ऑप्शन हेज केव्हा करायचं, जर तुम्ही या तर शॉर्ट सेल केला असेल, एखादा ऑप्शन जर तुम्ही सेल केला असेल, तिथे जास्त अमाऊंट लागते, रिस्क जास्त, तिथंच तुम्ही ऑप्शन बाय करून हेज करू शकता, और आयदर फ्युचरला हेज करू शकता. ठीक आहे, बेसिक गोष्ट सांगतो तुम्हाला. ऑप्शन बाईंगने हेज नाही करू शकत, हे म्हणजे घाटाचा सौदा आहे. ठीक आहे, ठीक आहे. ओके, ठीक आहे. मग काय करू आपण, आजचं सेशन क्लोज करूया. ठीक आहे, नेक्स्ट सेशन मध्ये आपण काय बघणार आहे, आपण बघणार आहे ऑप्शन सेलर कशी पोझिशन क्रिएट करतो. आता ते जे सांगितलं त्याला अजून थोडं डीप मध्ये बघणार आहे. आणि ऑप्शन बायर काय करू शकतो, आणि ऑप्शन बायरला आहे ना मार्केटमध्ये कुठली मुवमेंट लागत असते, आणि ऑप्शन सेलरला काय बेनिफिट आहे ना. ऑप्शन सेलर मोठे लोक ऑप्शन सेलिंग का करतात ना, त्यांना प्रॉफिट जास्त का होतो, त्याचे काय बेनिफिट आहे ना. असं काय गोष्ट आहे की त्याच्यामुळे ते खूप ऑप्शन सेलिंग करतात आणि प्रॉफिटेबल राहतात. आणि ऑप्शन बायर असं काय करतो की त्याला मॅक्सिमम टाइम लॉसच होतो, है ना. त्याच्यामध्ये ना तुमचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे की ऑप्शन बायरला का लॉस होतो, कुठल्या गोष्टी तुमच्या अगेन्स्ट आहे. सेकंड थिंग, ऑप्शन शिफ्टिंग काय असतं. ऑप्शन सेलर आहे ना, स्टॉप लॉस हिट झाला तर तो ऑप्शन शिफ्ट कसा करतो, आणि ऑप्शन शिफ्टिंग काय असतं. त्याच्यानंतर आपण बघणार आहे ओपन इंटरेस्ट काय असतो, चेंज इन OI काय असतो. ओके, ओपन इंटरेस्ट जर चेंज झाला तर सपोर्ट अँड रेजिस्टन्स चेंज होतो. ठीक आहे, या गोष्टी बघणार आहे आपण. ओके, तर नेक्स्ट वीक अजून खूप जास्त डीप मध्ये जाणार आहे ना. तर जे पण आतापर्यंत आपण शिकलोय त्याला आहे ना रिकॉर्डिंग बघा, है ना. हळूहळू रिकॉर्डिंग आता आहे तुमच्याकडे 4-5 दिवस, वीकेंडमध्ये रिकॉर्डिंग बघा, थोडंसं समजून घ्या. काय डाऊट असेल तर आपण मग क्लिअर करू त्याला. सायकोलॉजी पण सांगणार आहे. लाईव्ह ट्रेडिंग अजून नाही मला काही माहिती आहे ना, सांगितलं नाही मला, मे बी दुसरे सर घेतील. येस, ऑप्शन बायर आहे तुम्ही, माहिती आहे मला, बट ऑप्शन सेलर जोपर्यंत तुम्हाला समजत नाही ना, ऑप्शन बाईंग मध्ये काही फायदा नाही है ना. ऑप्शन सेलर काय करतो ना त्याच्यावरनं ऑप्शन बायर तुम्ही पोझिशन मध्ये ॲक्युरसी आणू शकता.
बिकॉज मोठा प्लेअर जर पोझिशन काढणार तेव्हा मार्केटमध्ये फास्ट मुवमेंट होईल. ती मुवमेंट कशी कॅप्चर करायची हे पहिले शिकायला पाहिजे. ओके, ऑप्शन बायरच्या पर्स्पेक्टिव्हने शिकवते. ओके, बट तुम्हाला आहे ना ऑप्शन सेलर काय विचार करतोय ते महत्वाचं. कारण की ऑप्शन सेलरला जो लॉस होणार आहे ना तेच तुमचा प्रॉफिट. रेकॉर्डिंग मिळेल, रेकॉर्डिंग नाही, थर्सडे फ्रायडे नाही आहे. आणि असेल तर मी सांगेल असं ना, मी मेरे को जा जर उद्या पण सेशन असेल ना तर मी सांगेल. पण माझं नेक्स्ट वीक असेल, मंडे ट्यूजडे वेनसडे ना. उद्या जर असेल तर सांगेल. ठीक आहे, ओके, सेशन क्लोज करूया. ओके, थँक्यू एव्हरीवन, थँक्यू फॉर जॉईनिंग. गुड नाईट अँड हॅपी वीकेंड.